हा. सरांना माझा नमस्कार. आज सूर्यसिद्धांत हा अतिविषय विशेष असा विषय सर शिकवणार आहेत. त्यातील बारकाव्यासकट खोल ज्ञान उलगडून सांगत सर शिकवत आहेत. त्याबद्दल मी सरांचे सर्वांतर्फे आभार मानते. सरांनी मागच्या वेळेला जे शिकवलं, सूर्य जिथे आहे तो भावबिंदू बघायचा. सूर्य ज्या राशीत तो भाव मध्ये आहे आणि रवीकडून मकर रास शेवट येते आणि कर्क राशीकडून कुंभ रास शेवट, म्हणून शेवटी शनी आहे असंही सरांनी शिकवलं होतं. तर सरांना मी विनंती करते की सरांनी शिकवायला सुरुवात करावी. सर नमस्कार. नमस्ते मॅडम, धन्यवाद धन्यवाद. नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते नमस्ते नमस्ते. नमस्ते मॅडम, तुम्ही स्वागत केल्याबद्दल तुमचा धन्यवाद. आणि आपले सर्व जे उपस्थित असणारे जे आपले सहभागी आणि सहयोगी जे आहेत, तर त्यामध्ये दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, विद्या कुलकर्णी आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. राहून गेले असेल तर क्षमा असावी, पण सगळेजण आदरणीय आहात आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. जाऊया ज्योतिषाच्या गावा. कळलं? तर आता आपला जो विषय आहे तो सूर्य सिद्धांताचा आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला जो बेस आहे तो कळला असेल अशी माझी अपेक्षा आहे की तुम्हाला कळलं असेल. त्याच्यामध्ये काही कठीण आहे असं काही वाटत नाही. तर तरी सुद्धा त्या ठिकाणी जर काही प्रश्न असतील तर अवश्य विचारावं. तुम्हाला कळेपर्यंत शिकणं गरजेचं आहे आणि हा अतिशय महत्वाचा विषय. आपण एक एक गोष्टी ज्या आहेत त्या उलगडून सांगत आहोत. तत्पूर्वी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष काल होतं, पण आजपासून तुमची जी सुरुवात झालेली आहे त्याकरता तुमचं पूर्ण वर्ष आणि पूर्ण आयुष्य सुखाने जावं आणि विद्येमध्ये तुम्ही चांगल्यापैकी यश मिळवाल अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. तर एनिवे, आता दुसरा भाग असा आहे की तुम्हाला कल्पना आहे की काल ग्रहण होतं परवा, आणि ते ग्रहण आपल्याकडे का दिसलं नाही याच्याबद्दल मी 1-2 मिनिटात तुम्हाला सांगतो. कोणाची टीका करायची नाहीये, पण एक ज्ञान म्हणून तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे लोक पंचांग वगैरे सगळं लिहितात, सगळं करतात, आणि पंचांग करताना पण मेसेज पाठवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा एकही रिप्लाय आला नाही, कारण का की त्यांच्याकडे तो भाग नाहीये समजवण्याचा. मी तुम्हाला थोडीशी कल्पना देतो की ग्रहण आपल्याकडे का दिसलं नाही हा पहिला प्रमुख मुद्दा आहे. जर तुम्हाला कोणी परीक्षा घ्यायला आलं की ग्रहण आपल्याकडे का दिसत नाही, तर त्याला उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. 1866 सालापासूनची काही जी ग्रहणं झालेली आहेत त्याच्यामधलं कालचं ग्रहण जे आहे ते सुद्धा फार महत्वाचं होतं परवाचं. त्याला कारण काय की ते ग्रहण अमेरिका खंडामध्ये झालं होतं. आता ते अमेरिका खंडामध्येच का दिसलं याच्याकरता थोडस आपल्याला जे विज्ञान आहे, खगोल शास्त्र आहे, त्याच्याबद्दल शिकणं गरजेचं आहे. त्याला कारण असं आहे की आपण ज्या वेळेला इथे तूळ लग्नाशी संपर्कात होतो त्यावेळेला अमेरिकामध्ये ग्रहणाला सुरुवात झाली होती सकाळी 9:30 वाजता. त्यावेळेला त्या ठिकाणी उदित लग्न होतं मीन. आता आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी विचार केला तर तूळ लग्नापासून मीन लग्न हे साधारणतः किती अंतरावरती आहे, आणि त्याला 6 राशी जातात, म्हणजे त्या ठिकाणी 12 तास झाले की नाही. तर आपल्याकडे आणि अमेरिकेमध्ये साधारणतः 9.5 तासाचा आत्ताच्या काळामध्ये तफावत आहे. त्याकरता ते ग्रहण जे आहे ते न्यूयॉर्क सिटी, टेक्सास, मेक्सिको, कॅनडा या प्रांतावरती, अमेरिकेचा जो पूर्व प्रांत आहे तिकडे साधारणतः ते ग्रहण आपल्याला पाहता आलं सगळ्यांना. तर त्याच्यामध्ये जो स्पर्श आणि पूर्णपणे जे ग्रहण केलेला जो भाग होता तो साधारणतः किती वेळाचा असेल, तर ग्रहण आपण म्हणतो की ग्रहण सुटलं, तर ते त्याला कारण काय आहे की फक्त ते ग्रहण 3.5 ते 4.25 मिनिटच तिकडे उपलब्ध होतं. त्याला कारण असं आहे की 1 अंश चालण्यासाठी मीन राशीला 1 अंश चालण्यासाठी 3 मिनिटं आणि साधारणतः 44 सेकंद लागतात. त्याकरता पूर्णपणे जो काळोख होता तो 3 मिनिटं 44 सेकंदाचा होता. हे विज्ञानाचा भाग आहे. याच्यामध्ये काही मी हुशारकी मारत नाही, पण तुम्हाला कळावं याकरता सांगतोय. म्हणजे तूळ लग्नापासून मीन रास
ही किती अंशावरती आहे. आपल्याकडे सुद्धा राहू, चंद्र आणि सूर्य एकत्र होते, पृथ्वीमध्ये होती, पण आपल्याकडे ते ग्रहण झालं नाही. त्याला कारण काय की चंद्राचा स्पर्श हा तिथे झाला नव्हता. आणि चंद्राचा स्पर्श जो आहे तो त्या ठिकाणी, ज्याला आपण म्हणतो अंशात्मक भूमिका, तर ती अंशात्मक भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी न्यूयॉर्कमध्ये म्हणजे अमेरिकन खंडामध्ये घडली. तर त्याला कारण असं होतं की तुळ राशीपासून मीन राशी रात्री इथे 9:30 वाजता तुळ लग्नाची समाप्ती झाली होती. म्हणजे त्यावेळेला वृश्चिक लग्न उगवलं होतं. म्हणून तिथे ग्रहण होताना तो 9:30 तासाचा आपण बिफोर टाइम आहोत न्यूयॉर्क पासून. म्हणून तिथे त्यावेळेला ते ग्रहण घडलं आणि तिकडे ते ग्रहण दिसलं आणि त्याच वेळेला ते पूर्णपणे अंधारमय झालं होतं. आता हा भाग लक्षात आला सगळ्यांना. ही माहितीसाठी म्हणून तुम्हाला दिले, कोणाची टीका याच्यामध्ये नाही. तुमच्याकडे ज्ञान असणं हा एक उद्देश आहे. कारण का की तुम्हाला जर कोणी स्पर्धात्मक गोष्ट विचारली तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की ग्रहण आपल्याकडे का दिसलं नाही. आणि ते प्रांत जो मीन राशीचा त्यावेळेला जो प्रांत होता तो उत्तरेचा होता आणि तिथून उत्तर दिशा जी आहे ती कॅनडामध्ये आहे. तिथे ग्रहण चांगल्यापैकी पाहिलं गेलं. बरं, एनिवे, आता हा भाग मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. आता आपण पुढे जाऊया. तुम्हाला गणित शिकणं पण फार गरजेचं आहे, खगोल शिकणं पण फार गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ज्योतिषाचा जो काही आनंद आहे तो मिळवता येणार नाही किंवा घेता येणार नाही. तर एनिवे, विल कॅरी ऑन. तर मुकेश भाऊ, तारीख मला वाटतं सगळ्यांना पाठवलेली आहे. त्याच्यानंतर सूर्यकुंडली जी आहे त्याचं आता आपण महत्व करूया. की सूर्य, पुन्हा एकदा मी रिपीट करतो की सूर्य सिद्धांतामधला जो नियम आहे, सूर्यकुंडलीवरून आपल्याला इत्यादी फलादेश कसा द्यायचा. तर सूर्यकुंडलीमध्ये आपल्याला बघायचं आहे की सूर्य लग्नी मांडून जे जातकाचं लग्न होतं त्यावेळेला सूर्य कुठे होता. तर ह्या जातकाचं लग्न जे आहे मुळामधलं ते लग्न कुंभ आहे. आणि आता आलेलं सूर्याचं लग्न आहे. सूर्यादी ग्रह हे कसे कसे विखुरलेले आहेत त्याला अनुसरून त्या जातकाच्या जीवनामध्ये सूर्य, ज्याला आपण म्हणतो की सूर्य सिद्धांताप्रमाणे फलादेश कसा होईल. आता राहिला भाग असा की तुम्हाला त्याचा फलादेश विचारणं गरजेचं आहे. का आता प्रश्न विचारताना नेमका त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घटना कशा स्वरूपाच्या होतील, सूर्यापासून असणाऱ्या ज्या ग्रहाची स्थिती आहे त्यामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. मग सूर्यापासून ती ग्रहाची स्थिती, त्याच्यावरती त्याचा प्रकाशमान होणं. त्याच्यामध्ये एक नियम आणखी सांगून देऊ तुम्हाला. सूर्याच्या जवळपास असणारा ग्रह, आता शुक्र, बुध, चंद्र हे जवळजवळ जवळपासच असतात. चंद्र हा उपग्रह आहे, म्हणजे ज्याला सॅटेलाइट म्हणतो आपण. आपल्याला सॅटेलाइट पण आकाशामध्ये फिरताना दिसतो, तसा चंद्र सुद्धा भ्रमंतीमध्ये दिसतो. त्याचं आयनिक वृत्त वेगळं आहे. मग अशा वेळेला चंद्र, सूर्य, शुक्र, बुध हे सूर्याच्या जवळचे तेजस्वी ग्रह म्हणून त्याला समजलं जातं. त्यानंतर कक्षेच्या पलीकडचा शनी, मंगळ आणि गुरु ह्या 3 ग्रहांचा आपण विचार करतो. आणि त्यावेळेला तिकडे त्यांना ते प्रकाशमय आहेत का, कारण का सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. इत्यादी ग्रह हे सूर्याच्या प्रकाशावरती अवलंबून आहेत. मग कोणी असं समजू नये की सूर्यापासून शनी जवळ आहे तर त्या ठिकाणी तो तेजस्वी आहे का तेजस्वी नाही. तर त्याचं तेज जे आहे ते ऑर्बिटमध्ये सर्व ठिकाणी पसरलं जातं आणि सूर्य हा मध्यभागी आहे. आणि त्या ऑर्बिटमध्ये जे काही सर्कल्स आहेत त्या सर्कल्स मध्ये तुम्हाला जे ग्रह सूर्याभोवती भ्रमण करतात त्याला सूर्यादी ग्रह म्हटलं जातं. तर त्यावेळेला आपण आता कुंडली, मुकेश भाऊ लावा तुम्ही तारीख सगळ्यांना. मला वाटतं पहिल्यांदा तारीख लावा आणि त्याच्यानंतर सूर्यकुंडली जी आहे ती लावा. मग त्याच्यावरती आपण फलादेश करायचा प्रयत्न करू. ज्या कोणाला काही विचारायचं बघा, ते 6/6/1977 ची तारीख आहे. सकाळी 6:04 जन्म इथे घेतलेला आहे. आता तो जन्म का घेतलाय 6:04 लक्षात घ्या. मी स्पष्टीकरण देतो. कारण त्यावेळेला सूर्याचा बिंदू आणि लग्नाचा बिंदू हा जवळपास करायचा असतो, हा नियम आहे. तर त्याच्यावरती तो तिथे सुचवलेला आहे. आता सूर्यकुंडली मुकेश भाऊ लावा, तर त्यावेळेला इतरांना कळेल. बघा आता इथे ही कुंडली बलवान कशी ठरते.
तर सूर्याचा, गुरुचा आणि लग्नाचा संबंध इथे एकाच ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच काय की लग्न हे किती अंशाचं आहे, तर ते 21 अंशाचं आहे. सूर्य बरोबर 21 अंशाचा आहे आणि गुरु सुद्धा एकदम जवळ 20 अंशाचा आहे. म्हणजे सगळ्यात पहिला जो मान आहे, फलादेश आहे, तो कोणाला मिळणार आहे, तर सूर्याला मिळणार आहे, गुरुला मिळणार आहे. आणि त्याच्या मागच्या बाजूला मेष राशीमध्ये आपण बघितलं तर शुक्र मंगळाची जी युती आहे ती 6 अंशावरती आहे. कळलं का? आणि ती 6 आणि बुध जो आहे त्याने पूर्णपणे राशी भोगून तो वृषभेकडे सरकत आहे. म्हणजे तो सूर्याच्या जवळ जात आहे. पण तो लिहिताना या लोकांनी त्या ठिकाणी तो मागे दर्शवलेला आहे. आणि मंगळ शुक्राची जी युती आहे ती एकत्र आलेली आहे. तसंच चंद्र जो आहे तो भाग्यस्थानामध्ये एकाच तत्वात आहे आणि त्या तत्वाच्या मध्ये त्याचं 19 अंशाचा चंद्र आहे. त्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. कारण का सूर्य, चंद्र आणि गुरु यांचे जे अंश आहेत आणि लग्न ह्याच्यामध्ये एकसारखाच तिथे आलेला आहे. म्हणजे ते जे अंश आहेत ते एकसारखेच आलेले आहेत. त्यामध्ये राहू आणि केतू पंचमस्थान आणि लाभस्थानाचा विचार आहे. मग इथे सगळे ग्रह जे विखुरलेले आहेत त्यामध्ये शनी जो आहे तो पराक्रम स्थानामध्ये, चंद्र शनीचा समसप्तक योग आहे. आणि त्याच्यामध्ये तत्व आपण बघितलं तर पृथ्वी तत्व जे आहे ते पृथ्वी तत्व गुरु, चंद्र आणि सूर्य ह्याचं आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाला जे पृथ्वी तत्व आहे ते प्रभावशाली आहे. मग त्याच्यामध्ये अग्नितत्वामध्ये आपण पाहिलं तर मंगळ, शुक्र आणि बुध आहे. तर तिकडे जास्तीत जास्त फलादेश देणारा ग्रह कोणता असेल तर तो असेल मंगळ. कारण का की तो त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये आहे. त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणी जातकाला एवढा मोठा जो काही प्रॉब्लेम आहेत तर ते निर्माण झालेले आहेत. त्यानंतर शनी जो आहे तो त्या ठिकाणी पण गेलं तर जलतत्वामध्ये तुम्हाला आढळेल. तर जलतत्व ह्याच्याकरता ज्या राशी आहेत त्या वृश्चिक आणि मीन या जलतत्वाच्या राशी आहेत. त्याच्यामध्ये शनी सारखा ग्रह आहे. तर ज्याला जातकाला जीवनाचं दुःख हे जर विचारायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला राशीचा संबंध घेणं गरजेचं आहे. राशी ही कर्क आहे. तर कर्क रास ही कालपुरुषाची रास आहे. तर त्याच्या अनुसरून त्याला तिथे प्रतिसाद देणे. कालपुरुषाची रास चतुर्थातली आहे आणि मेषेला जी एक एक नंबरची रास आहे तर ती कालपुरुषाची मेष आहे. कळलं? बर. आता ह्या ठिकाणी आपल्याला पुढे जाऊन पहिल्यांदा फलादेश करतेवेळी काय करायचं आहे तर सूर्यापासून तिसरा ग्रह कोणता आहे तर शनी आहे. आणि सूर्यापासून 12वा ग्रह जरी तो बुध असला तरी सुद्धा तो जवळ आलेला आहे. पण मंगळ, शुक्र जे आहेत ते सूर्यापासून 12वे आहेत तर ते निषिद्ध आहेत. म्हणजे त्या ठिकाणी ते फलादेश देण्यासाठी योग्य नाही. म्हणजे त्या ठिकाणी मूळ पत्रिकेत सूर्याची पत्रिका. त्यानंतर चंद्र जो आहे तो एकाच तत्वात असल्यामुळे त्याचे जे काही तत्व आहे आणि गुरु आणि रवीचं तत्व हे सिमिलर आलेलं आहे. कळलं? मग त्यावेळेला आपण म्हणतो की सप्तमाधिपती कुठे आहे, अष्टमाधिपती कुठे आहे, त्यावेळेला त्याचा संदर्भ घ्यायचा असतो. आता इथपर्यंत सांगितलेलं आहे तर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. आणि काही कळलं नसेल तरी विचारा. विचारा, कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारून घ्या. तर वेळेच्या संदर्भामध्ये विचारायचं, वेळ आपण बोला. कशी ती ऍडजस्ट करायची असते. कोणती वेळ? वेळ दिलेली आहे 6 वाजून. हा, सांगतो बरोबर. असं आहे, मूळ पत्रिका मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे, व्हेरी गुड. मूळ पत्रिका मगाशी सांगितल्याप्रमाणे ती कुंभ लग्नाची आहे. कळलं का? आणि ती जे कुंभ लग्न आहे ते बरोबर 21 अंशाचंच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जी कुंडली बनवायची असते त्याला सूर्यादी ग्रहांची कुंडली असं म्हणतात. आणि सूर्य सिद्धांतामधला हा नियम आहे. त्याला तुम्हाला पर्टिक्युलर ते जे वृषभ लग्न आलेलं आहे ते तिथपर्यंत तुम्हाला प्रयत्न करून जावं लागतं. ज्या वेळेला हाताने आपण पत्रिका बनवतो तर पंचांगामध्ये ते उदित लग्न किंवा ते वृषभ लग्न काढतेवेळी अतिशय सोपा नियम आहे. त्याच्यामध्ये 21 अंशाचं म्हणजे 21 चोक किती झाले? 84. 84. हा, मग 84 मिनिटं. 84. हा, मग 84 मिनिटं पुढे जाऊन ते लग्न सिद्ध करावं लागेल. कळलं? कारण का वृषभ रास ही मोठी आहे. या राशीचं हे नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
सर, हा बोला. आता मूळ मूळ पत्रिकेप्रमाणे जन्मतारखे वेळेप्रमाणे त्याचं कुंभ लग्न आलेलं आहे. म्हणजे मूळ याची पत्रिका कुंभ लग्नाची तयार केल्यानंतर आपल्याला सूर्यास्त सिद्धांताप्रमाणे करायचंय, म्हणून आपण सूर्य ज्या घरात आहे म्हणजे वृषभेत आहे, तर ते घर आपण लग्नाच्या ठिकाणी मांडून जशीच्या तशी पत्रिका ठेवली ना, तिथे हो. काय आपण अंशात बदल नाही केलेला नाही. नाही ना. आता कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी. बघा, सूर्याचं जे काही अंश जे सकाळी होते त्याच्यामध्ये काही कला विकला जो फरक जाणू होऊ शकतो, पण अंशामध्ये, कारण सूर्याची जी गती आहे ती आपल्याला कल्पना आहे की 59 अंश 59 कलेचा जो काही त्याची गती आहे एक अंशासाठी, 59 कला 59 वी कला हे एक अंशा जवळपास होतात. तर त्यावेळेला सूर्य हा एक अंशाच्या जवळच येतो. पण लग्न सिद्ध करताना जे मूळ लग्न 20 अंशाचं होतं तेच लग्न त्या ठिकाणी सूर्य जिथे भ्रमण करीत असेल, ज्या राशीमध्ये असेल, तो दिवसा असेल का रात्री असेल, तर तो जो टायमिंग काढून दिलेला आहे, तर त्यावेळेला ते लग्न तिथे त्या अंशावरती आपल्याला उपलब्ध झालं होतं किंवा झालं आहे. म्हणून ती डिग्री तुम्हाला पर्टिक्युलर ती शोधता आली पाहिजे. आलं लक्षात? हो, होय सर. ठीक आहे. हा बोला. एनीबडी एल्स? सर, हा बोला मॅडम. आता सूर्य जिथे आहे त्या राशीचं जे लग्न आपण म्हणतो, म्हणजे ते मूळ ते भावमध्यच पकडायचं आहे ना त्याचा तो? नाही नाही, मग असं कसं आहे आहे का, ते? सांगतो. असं आहे की ज्या वेळेला उदित लग्नावरती आपण जेव्हा पत्रिका बनवतो, तर हा ती उदित लग्नाची पत्रिका ही भावमध्य अनुसारच तयार झालेली असते, निर्यन हा पद्धतीमध्ये. बरोबर हा आहे? हा ते स्पष्ट लग्न त्याला उच्चार केला जातो, त्याला भावमध्य म्हणत नाही, स्पष्ट हा लग्न. हा भावमध्य हा जेव्हा भावाचा विचार आपण जेव्हा करतो इत्यादी हा भावांचा, त्यावेळेला त्याला हा भावमध्य असं विचार केलेला आहे. हा म्हणजेच काय की उदित लग्न हे 21 अंशाचं होतं. ते हा 21 अंशाचं लग्न तुम्हाला सूर्य ज्या राशीमध्ये असेल त्या हा राशीमध्ये 20 अंश 21 अंश जे असेल ते तुम्हाला निश्चित करायचं असतं. आता जर याच्यामध्ये मी 3-4 मिनिटाचा फरक केला असता तर लग्न बदललं असतं, मग ते 22 पण गेलं असतं, पण हा सूर्यामध्ये बदल झाला नसता. हा कळलं का? बरं, आता राहिला भाव मध्याचा जो विचार आहे ना मॅडम, तो भाव मध्याचा विचार आपल्याला धनस्थानापासून आपण सुरू केला तर यदा कदाचित लग्न स्थानापासून तो भाव कमी होऊ शकतो, कमी असू शकतो. म्हणजे कुठलं तर धनस्थान. गॉट इट? हा पण सप्तम भाव जो आहे आणि दशम भाव जो आहे त्याच्यामध्ये फरक पडणार नाही, पण कधी कधी दशम भाव हा सिद्ध करावा लागतो. त्यावेळेला आता आपण पाहू भावमध्ये जेव्हा लावतील त्यावेळेला की दशम हा भाव हा किती अंशाचा आलेला आहे, तर तो ग्रांटेड असेल, तो ठरला जाईल. माझा प्रश्न म्हणजे मला तेच पुढचं विचारायचं होतं की सूर्य ज्या घरात आहे ते त्याचे जे काही अंश असतील, म्हणजे तो ज्या राशीत आहे त्या ह्याचे ते त्याच्या सकट लिहायचं, की जे लग्नाचे मूळ लग्नाचे जे अंश असतील तेच तिथे, ते मला अजून कळलेलं नाही. सांगतो. सूर्य आपण जे शिकत आहोत ना मॅडम, ते सूर्य सिद्धांताच्या अनुसार शिकत आहोत. हा आता सूर्य सिद्धांताच्या अनुसार त्याचे नियम जे आहेत तेच हा आपल्याला विचार करायला हवेत, त्यांचाच विचार करायला हवा. हा आता अशा वेळेला मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा जातकाचा जन्म झाला त्यावेळेला जातकाचं कुंभ लग्न हे 20 अंशाचंच होतं. म्हणून हा मी सुरुवातीला सांगितलं की बेस तुम्हाला कळणं गरजेचं आहे. त्याच हा वेळेला सूर्य सुद्धा 21 अंशाचाच होता त्यावेळेला. हा आता हा जर आपण विचार केला तर कुंभेपासून ऋषभ किती लांब आहे, तर 4 ग्रह आहेत की नाही? हो हा, त्यावेळेला जातकाचा जन्म हा रात्री 12 वाजता जवळपास झाला होता की नाही? हा म्हणून आहे. मग हा तीच लग्न कुंडली सूर्य सिद्धांतामध्ये मांडायची असते. पर्टिक्युलर वृषभ लग्न त्यावेळेला ते 20 अंशाचंच कदाचित सापडेल तुम्हाला, कदाचित, नॉट शुअर. हा हे ह्याच्यावरती कारण का कुंभ रास ही छोटी आहे आणि बरोबर. वृषभ रास ही मोठी आहे. हम्म म्हणून तिथे आपण जेव्हा कुंडली बनवतो त्यावेळेला आपल्याला जो मधला जो काही फरक जाणवतो, टॉलरन्स असतो, तर त्याला हम्म कारण काय माहितीये का, की 2, 5, 8, 11 मध्ये 11 ही जी कुंभ रास आहे ही छोटी आहे. कळलं?
हो. आणि त्याच्यामध्ये अंतर कमी आहे. मग अशा वेळेला तो भाव बदलतो. ही जी प्राथमिक सोय आहे ती तुम्हाला माहिती हवी. आलं आता का लक्षात? हा, बोला बोला बोला. इथे इथे जसं आपण म्हटलं की सूर्याचा बिंदू आणि लग्नाचा बिंदू हा जवळपास घ्यायचा असतो, तर याचा अर्थ मूळ लग्न जे ते 21 अंशाचं का 20 अंशाचं जे आहे, तर तसं ते आणि सूर्य 21 अंशाचा आहे, तर तसंच सूर्य जिथे आहे त्या राशीचं लग्न 21 अंश येण्यासाठी म्हणून ही सकाळची वेळ आपण पंचांगात शोधून काढलेली आहे, असं येस येस म्हणायचंय का? येस ओके. येस येस येस. बघा, सनराईज हा सूर्य उदयचा वेळ आहे, बरोबर आहे की नाही? हा. पण ह्या जातकाचा जन्म मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो कुंभ लग्नामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. हा. त्याचे जे स्पष्ट अंश होते ते तुम्हाला वृषभ राशीशी समरस व्हायला हवेत. हा. तेव्हा तेच लग्न सूर्य सिद्धांतामध्ये प्रथम स्थान म्हणून त्याचा विचार करावा. हा. आणि पुन्हा एकदा सांगतो की जेव्हा तुम्ही हाताने कुंडली बनवता त्यावेळेला भावसाधन नावाची एक गोष्ट असते. तर त्यावेळेला कुंभ लग्न आलं तर कुंभ लग्नाला वृषभ लग्नाचा चतुर्थ भाव हा सारखाच येईल असा नाही. बरोबर. त्याच्यामध्ये भावात का बदल होतो ते आपल्याला शिकवणाऱ्याने शिकवलेलं नाही. त्याला तुम्हाला हाताने गणित करूनच करावं लागतं भावसाधनानुसार. कळलं? हो हो. त्याला नियम आहे की कुंभ, मीन आणि मेष राशीचं उदित लग्न असेल तर त्यावेळेला तुम्हाला चतुर्थ भाव आणि दशम भाव याच्यामध्ये तफावत मिळेल. बरोबर. हा. हो. थँक्यू. आता मुकेश भाऊ, त्याला पत्रिका लावायची आहे तर पहिल्यांदा भावाची पत्रिका लावा. भाव आणि त्याच्यावरती ग्रह पण सांगत जा जरा कुठल्या भावात. बघा, मेषच ग्रह आहेत, कर्केट ग्रह आहेत. आता ह्या ठिकाणी आपण ही पत्रिका जी लावलेली आहे त्याच्यामध्ये प्रथम स्थान आपण बघितलं तर वृषभ राशीचं स्थान आहे ते 21 अंश 52 कलेचं आहे, बरोबर आहे की नाही? आता 21 अंश 52 कलेचा सूर्य तिथे आहे, पण गुरु आपण त्याच्या सोबत आहे तो किती अंशाचा आहे तर त्या ठिकाणी गुरु त्याच राशीमध्ये आहे, तो 20 अंशाचा असेल असण्याची शक्यता आहे. पण आपण प्रथम स्थानाचं फलित देतेवेळी मला 21 अंशाचं फलित हा सूर्य कसं देईल आणि त्यासोबत त्याच ठिकाणी असणारा ग्रह कोणता असेल तर तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे यदा कदाचित गुरु हा 20 अंशाचा असेल तर तो गुरु सूर्याच्या अगोदर असेल. समजलं? आलं का? गुरु किती अंशाचा आहे बघा? 20 आहे ना. म्हणजे त्या ठिकाणी गुरु जर 20 अंशाचा असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा ह्या ठिकाणी गुरु हा अगोदरचं फळ आहे, म्हणजे सूर्य फलित देऊन गेलेला आहे. बट सूर्य पुढे गेला ना फलित देऊन. हो सर. हा, मग सूर्य जर फलित देऊन पुढे गेलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फलिताचा विचार करते वेळी काय केलं पाहिजे? फलित सांगते वेळी फलिताला फार महत्व आहे. म्हणजे ह्या जातकाला जीवनामध्ये सूर्य उदित आणि चंद्र सुद्धा गुरु सुद्धा तिथे आहे तर निश्चित जातकाच्या जीवनामध्ये चांगल्या प्रतीचा अनुभव, चांगला तऱ्हेचा प्रतिसाद मिळेल. आणि गुरु हा वृषभ लग्नाचा अकॉर्डिंग वृषभ लग्न तर त्या ठिकाणी तो अष्टमेश सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी तो लाभेश सुद्धा आहे. पण तो सूर्ययुक्त असल्यामुळे सूर्याचा प्रतिसाद हा निश्चितच गुरुला चांगल्यापैकी मिळेल. त्याच्याबद्दल तुम्हाला काही विचारायचं आहे का? तो लाभेश आहे एवढं लक्षात ठेवावं. म्हणजे सूर्याच्या सोबत ग्रह असल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी चांगल्या होतील याच्याबद्दलचा विचार जो आहे तो आपल्याला करायचा असतो. चांगल्या होतील का नाही होतील थोडासा तुम्हाला काय वाटतं? सर चांगल्या होतील, कारण का तो लाभेश आहे ना सोबत आणि सूर्य गुरुला भेटून पुढे गेलेला आहे, म्हणजे आर्थिक दृष्ट्या आणि काही काय म्हणायचं अष्टम स्थानाच्या ह्याच्या दृष्टीने सुद्धा तो चांगली फलित देईल ना. दुसरी गोष्ट की परत सांगतो तुम्हाला मॅडम की सूर्याच्या सोबत असणारा ग्रह आहे
तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये सूर्यगुरूची युती तुम्हाला जर कधी आढळली तर त्या ठिकाणी निश्चितच जातक हा प्रभावशाली राहील. कुठल्या प्रभावामध्ये राहील? जर समजा यदा कदाचित यदा कदाचित सूर्यासोबत शनी असेल तर शनी सुद्धा सोबत असेल तर त्या ठिकाणी शनीला सुद्धा ती ऊर्जा मिळेल. म्हणजे तिथे प्रभाव कोणाचा वाढेल तर सूर्याचा प्रभाव असेल, पण त्याच्या खालोखाल शनीचा प्रभाव असेल. म्हणून अशा वेळेला जेव्हा एखादं जातक आपल्याकडे येतं त्यावेळेला त्या ठिकाणी शनीची जी स्थानं असतील सूर्यात कुंडलीच्या अनुसरून, सूर्य सिद्धांताच्या अनुसरून त्याचा आपल्याला फलादेश द्यायचा असतो. आलं लक्षात? जर मंगळ असेल तर मंगळाच्या बाबतीत सुद्धा तसाच विचार करायचा असतो. शुक्र असेल तरी सुद्धा शुक्राच्या अनुसार तसा विचार करायचा असतो. आपल्याकडे बरीच अशी लोक आढळतात की ज्यांचा सूर्य शुक्राची युती आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगल्यापैकी यश मिळवलेलं त्यांच्या नशिबाने त्यांना मिळालेलं आहे. आलं लक्षात? सर एक question. हा बोला ना. हा आता गुरु रवी असलं लग्नात असल्यामुळे तिथे फळ चांगलं मिळणार, अष्टमाचंही फळ चांगलं मिळणार. लाभामध्ये केतू आहे तर मग फळाच्या बाबतीत कसं काय? नाही, मग त्या ठिकाणी असं आहे मॅडम की हा. जेव्हा सूर्य गोचरीचा लाभामध्ये येणारी रास कोणती आहे मॅडम? मीन रास आहे, बरोबर आहे? हा मीन राशीमध्ये ज्यावेळेला सूर्य भ्रमण करतो ती तारीख 15 मार्चच्या नंतर आहे का? हा आणि तिथे येणारी रास कोणती आहे मॅडम? तर त्या ठिकाणी मीन रास आहे का? हा मग तिथे जेव्हा मीन रास असेल तर त्याचा भावमध्य कोणता आहे हा पहिल्यांदा विचार करायचा आहे. बघा, मीन राशीचा भावमध्ये इथे मला दिसत नाही, पण कोणता आहे तो? 18 कला तीन हा. 3 कला म्हणजे 42 कला. म्हणजे तो रेवती नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये आहे, धनु हा. नवमामध्ये. मग त्यावेळेला सूर्य जेव्हा एंटर करेल तर हा. तुम्ही बघा 15 मार्च पासून त्या ठिकाणी 2 तारखेच्या एप्रिल महिन्यामध्ये सूर्य हा पर्टिक्युलर त्या अंशावरती भ्रमण करीत असतो. हा बघा चव्हाण मॅडम 2 तारीख एप्रिलची काढा. बरोबर आहे सर, बरोबर. हा 15 तारखेला तो एंटर करेल आणि 3 दिवसामध्ये जाईल तो. हा, म्हणजे त्या ठिकाणी 2 एप्रिलला. हा, आता मॅडम तुमचा प्रश्न असा आहे की घटना कधी होईल? हा बरोबर आहे म्हणजे की नाही? काय फळ देईल आहे त्या Yes. ठिकाणी हा, केतू मग त्या असल्यामुळे. ठिकाणी भावाचा फळ आणि केतू किती अंशाचा आहे? केतू आहे 28 4 33. हा, मग नाही, मग त्या ठिकाणी जेव्हा सूर्य 28 अंशाला जाईल तर त्यावेळेला केतूचं जे आगमन आहे, केतू कसा चालतो? तो उलटा चालतो. मग 28 27 26 25 कळलं की नाही? मग अशा वेळेला जेव्हा सूर्य केतुयुक्त होईल त्यावेळेला सूर्याला फलादेश मिळणार नाही. सूर्याचे चुकीचे फलादेश कधी मिळतील? तर सूर्य सिद्धांताप्रमाणे चतुर्थामध्ये असणारी राशी कोणती आहे? तर सिंह रास आहे. सिंह रास आहे. मग सिंह राशीचे फलादेश चुकीचे मिळतील. अच्छा, कळलं? हो सर, आलं लक्षात. म्हणजे भावाला फलादेश मिळेल तुम्हाला 2 एप्रिलला. पण त्यावेळेला जेव्हा सूर्य 28 अंशाला जेव्हा जाईल त्यावेळेला त्या ठिकाणी साधारणतः तुम्ही बघितलं तर तिथे तारीख कोणती असेल? तर 13 एप्रिल आहे का? 12 एप्रिल आहे का? तर त्यावेळेला 13 एप्रिलच्या जवळ 28 अंशाला सूर्य असतो आणि तिथेच केतू आहे. जर एखादी चुकीची घटना होण्याचा जो कालावधी आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी कशा तऱ्हेने काढता आला पाहिजे तारखेला. आलं म्हणजे लक्षात. म्हणजे जातक. हा बोला. अशी रिलेटेड वाईट घटना होईल ना? येस येस येस, कारण सूर्य हा चतुर्थाधिपती आहे ना मॅडम, हो 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 हो. सूर्य सिद्धांताप्रमाणे. बरोबर आहे? थोडस कळायला वेळ लागेल पण कळेल, काही काळजी करू नका. बरं, आता असं झाल्यानंतर तुम्हाला काय करावं आहे? जर समजा गोचरीच्या वेळेला
जर तिथे आणखी 2 ग्रह असतील गोचरीच्या वेळेला तरी सुद्धा त्या ठिकाणी जसा ग्रह असेल तसा प्रतिसाद सूर्य सिद्धांतामध्ये सूर्य देईल. अच्छा, हा, पण राहू केतूला फलादेश निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह राहील. आलं लक्षात सर. थँक्यू सर. आता आपण जर बघितलं तर मीन राशीमध्ये चंद्र सूर्याची युती ही जी आहे, हे जे कालचं ग्रहणाचा संदर्भ तुम्हाला मी सांगितला ना, हा, तर त्या ठिकाणी दरवेळेला पर्टिक्युलर त्याच तारखेला त्याच प्रांतामध्ये चंद्र सूर्याची युती होईल असं नाही. त्याच वेळेला राहू केतू असतील असं नाही. हे खगोलशास्त्राचा नियम लक्षात ठेवा. हा, खगोलशास्त्रातला नियम जो आहे तो कालचा राहू, कालचा रवी, कालचा चंद्र, कालची अमावस्या ही राहू सोबत मीन राशीमध्ये दरवेळेला त्याच अंशाला चंद्र येऊन भेटेल असं नाही. मीन राशीमध्ये ग्रहण होईल पण पर्टिक्युलर त्याच दिवशी होईल असं नाही. कळलं? कारण त्यावेळेला राहू आणि केतूची भेट होणं गरजेचं आहे. राहू, केतू, चंद्र आणि सूर्य. थोडस लक्षात येतंय का? हो सर, येत आहे लक्षात. ते येणं गरजेचं आहे. बरं, आता आपल्याला पुढे जायचं आहे की तुम्ही आता विचार केला लाभस्थानाचा, कारण लाभस्थानाचा अधिपती गुरु हा लग्नी बसलेला आहे. पण तुम्ही जेव्हा सूर्य सिद्धांताप्रमाणे जेव्हा पत्रिकाचं फलित सांगाल त्यावेळेला तुम्हाला असा विचार केला पाहिजे की खरोखर सूर्य हा गोचरीने ट्रान्झिस्टमध्ये कोणत्या वेळेला जातकाच्या जीवनामध्ये चांगला फलादेश देईल. देईल. मग हा, आता पुढे गेल्यानंतर आपल्याला धनस्थान लागतं. तर धनस्थान हे जे आहे हे 18 अंशाचं आहे. बघा, मगाशी तुम्हाला सांगितलं कमी किंवा जास्ती होऊ शकतं, पण ते कमी झालेलं आहे आणि ते 18 अंशाचं आहे. आणि ते जे आहे ते मिथुन राशीचं आहे. 18 अंशाला आर्द्रा नक्षत्र लागतं. म्हणजे 18 अंशाचा सूर्य होण्यासाठी धनस्थानामध्ये एकही ग्रह नाही. कळलं का? पण मिथुन राशीमध्ये जेव्हा सूर्य भ्रमण करेल तो महिना कोणता असेल तर जुलै महिना आहे असेल का चव्हाण मॅडम? हो सर, 5 जुलै. हा, मग जुलै महिना असेल ना, मग तुम्हाला जातकाला जेव्हा धनस्थानाचा मारकस्थानाचा फलादेश केव्हा मिळणार आहे सूर्य सिद्धांताच्या अनुसरून त्याला तुम्हाला जी तारीख आहे जो भाव मध्ये मिळालेला आहे तो 18 अंश 3 कला आहे. हो सर. हा, आद्राचं मग त्यात चतुर्थ चरण 5 हा, जुलै. मीन नवमास. मग त्याच वेळेला तिथे तो तुम्हाला फळ देऊन जाईल असं सांगायला हरकत नाही. आणि जर तुम्ही अभ्यास केला जर तुमच्या स्वतःच्या कुंडलीमध्ये तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला जगाची गोचरीचा धनस्थानामध्ये पण ग्रह असू शकतो, नाही असू शकत असं नाही. कळलं? तरी सुद्धा तुम्हाला तिथे फलादेश देतेवेळी इत्यादी ग्रहांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. इत्यादी ग्रह. हो सर, आलं लक्षात. हा, म्हणजे गोचर आणि मूळ कुंडली. तर त्यावेळेला मूळ कुंडली कधी कधी गोचरीला सुद्धा अनेक ग्रह ग्रहांच्या भेटीगाठी होतात. कळलं का? हो सर. हा, थोडासा हा विचार जो आहे तो कठीण आहे पण कठीण आहे थोडं. लक्षात पटकन ठेवणं असं लक्षात नाही येत. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हो सर. बरं, आता मला सांगा मी चार्ट काढू का तुमच्याकडे चार्ट आहे तो याचा भाव मध्यचा सर राहू दे. सगळ्यांकडे? हा, लिहून राहू नाही, दे काय ना. हरकत नाही सर, स्क्रीनशॉट घेतला त्याचा. नाही, मी पोस्ट केली होती याच्यामध्ये मॅडम, मुकेश भाऊनी टाकलं होतं. हा, ह्याचा नाही घेतला. हा, ह्याचा नाही. बरोबर, याचं नाही सर टाकलेलं. त्याचा नाही, नाही नाही. टाकलेला. हा, ठीक आहे, ठीक आहे. मग आता तुम्हाला धनस्थान कळलं. हो सर. धनस्थानामध्ये सुद्धा तो अंश किती आहे हे आपण ठरवू शकत नाही. जसं आकाश असेल, जसं पृथ्वीचं असं. भ्रमण असेल त्याप्रमाणे ते ठरलं जातं. कळलं? बरोबर आहे सर.
आणि यदा कदाचित गोचरीचा ग्रह पण तिथून जात असेल तर तो ग्रह कोणता आहे, त्या ग्रहाला दरवेळेला बघा प्रत्येक याच्यामध्ये अमावास्या ही होते, हो प्रत्येक राशीमध्ये अमावास्या होते, पण चतुष्पाद नक्षत्रामध्ये अमावास्या म्हणजे आद्रा नक्षत्र हे चतुष्पाद नक्षत्र आहे. कळलं? मग तुम्हाला ते कॅल्क्युलेशन कळवे, पण तिथे त्या ठिकाणी सूर्य जेव्हा 18 अंशाला असेल तर तुम्ही 101% बघा तुम्हाला अमावास्या ही 7 तारखेला आढळेल. सर, आता इथे जसं मिथुन मध्यभाव दिलेला आहे 18-3 मध्ये, हा. आणि ह्या कुंडलीमध्ये चंद्र आणि शनी 19 अंशावर आहेत. हम्म. मग हे तर या राशीला पार करून कसं हे करायचं, मग यांचं फलित कसं नाही नाही सांगायचं? नाही, यांचं फलित सांगतो तुम्हाला. आता कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं की ह्या भावातून सूर्य चाललेला आहे, हो ह्याला इत्यादी ग्रह पण येऊन भेटू शकतात. हा कळलं? मग कदाचित तो तिथे बुध सुद्धा असेल, शुक्र सुद्धा असेल, मंगळ सुद्धा असू शकतो, पण मग 6 असू अंश. शकतो. हा हो असू शकतो. नाही हा नाही, ऐका एक मिनिट. आपला हा विषय चाललाय गोचरीचा. मंगळ पलीकडे आहे आणि तो मेष राशीत आहे. आपला विषय चाललाय मिथुन राशीचा. हो कळलं? तेव्हा मेष राशीचा विषय घेऊ नका. हा हा हा, मिथुन राशीमध्ये गोचरीचं मी तुम्हाला सांगितलं, अमावास्या ही आद्रा नक्षत्रामध्येच होते. अच्छा. चव्हाण मॅडम बघा, 7 तारखेच्या जुलै महिन्यामध्ये अमावास्या जवळपास आहे का? कुठलीही 7 तारीख काढा जुलै महिन्याची, कुठल्याही वर्षाची. हो सर, हो आहे. आहे ना? म्हणून हे हो. नियम तुम्हाला पाठ पाहिजे. की चंद्र त्या ठिकाणी खगोल शास्त्र आहे थोडंसं. मुकेश भाऊ चार्ट काढा जरा. सांगा. बरोबर कळणं गरजेचं आहे. नो डाऊट थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण नाही तर मग तुम्ही काय शिकणार? जुलै 2023 ला 17 जुलैला अमावस्या दिली आहे सर. 17 जुलैला? हो 17 जुलैला मॅडम कर्क राशीमध्ये सूर्य असतो. हो कशी अमावस्या होणार? म्हणजे पंचांगात दिली आहे सर. 2024 मध्ये आहे सर. 6 जुलैला बरोबर तुम्ही सांगितलं तसंच आहे. 17 जुलैला पुनर्वसू नक्षत्रात अमावस्या होत नाही कधी. आमच्या ह्याच्यात दिलाय सर, दाते आपल्या राजंदेकर मध्ये. म्हणून तसे चुकीची पंचांग असतात काही वेळेला. 17 जुलैला अमावस्या कधी होणारच नाही, म्हणजे काय पुढे जाऊन तिथे, कारण अच्छा. कर्क राशीतली अमावस्या येते. आपण मिथुन राशीच्या बद्दल बोलत आहोत. हो हा फरक आहे. हा. बरं झालं तुम्ही सांगितलं. आता आमच्या समोर जे पंचांग आहे त्याच्यानुसार आम्ही आपलं वाचतो सर. पण आम्ही सर एवढं- 24 ला सर कुठे दिले? 2024 ला ना आता म्हणताय? नाही 2023 चा जुलै. 23 ला बघा, 25 ला बघा, 20 ला बघा, 10 ला बघा, 24 ला 2023 ला. सर 2024 ला आता आहे ना अमावस्या याला आहे, जुलैमध्ये नाही होत आहे ती. अहो 5 जून जुलैला आद्रा. आहे ना, 4 ऑगस्टला होत आहे. आदरामध्ये मिथुन राशीत आदरामध्ये आहे ना हा. 5 जुलैला. असं कसं करताय मुकेश भाऊ? जुलै 24 ची दिली आहे सर 5 जुलैला, पण 23 मध्ये त्यांनी 17 तारखेला दिलेली आहे. तारीख कशी बदलेली असं मला तुम्ही 1905 साली पण बघा किंवा 1925 साली पण बघा, ह्या ठरलेले नियम आहेत. अच्छा. चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे? तुम्ही काय सांगता? एकाच तारखेला अमावस्या होईल असं? अमावस्या ही आद्रा नक्षत्रामध्ये होईल, त्यावेळेला सूर्य आणि चंद्र हे दोघं एकत्र आल्याशिवाय अमावस्या होईल का? हा, त्या महिन्यात त्याच तारखेला, बरोबर आहे. त्याच वेळेला होईल ना. हा.
मग जर समजा चंद्र पुढे गेला तर तिथी बदलेल, अमावस्या बदलणार नाही. सर 2000 जुलै 23 ला रवी कर्क राशीमध्ये 16 तारखेला गेलाय. हो 29 तो कर्क मार्चला. राशीतला आहे, मग अमावस्या मिथुन राशीतली कशी पकडणार आपण? हो ना, तेच तर म्हणजे आमच्या पंचांगात हे असं दिलेलं आहे. नाही नाही मॅडम, अमावस्या मिथुनेत अमावस्या केव्हा होते हा आपला इश्यू आहे. कर्केचं कशाला बघताय तुम्ही? हा कर्केत जुलै नका बघू. मॅडम तुम्ही जुलै महिन्यातलं पाहिजे. हो. मार्च महिन्यातलं बघा. कुठल्या? मार्च 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 2023. 2024 मध्ये मिथुनेत बघा ना, मिथुनेत. मिथुनेत आहे बरोबर. हा. मी 23 सहज पंचांग जवळ होतो म्हणून बघितलं. बरं ठीक आहे. बरं आता लक्षात घ्या 2 मिनिटं. आता एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये फलादेश कसा शोधायचा हा विषय आहे. तर मिथुन राशीमध्ये सूर्य केव्हा जातो हे पहिल्यांदा कन्फर्म करा. कळलं? मिथुन राशीमधला सूर्य हा 15 जूनला जातो का? हो सर जातो. हो महिन्यात हो जातो. सर, हो सर. त्याच्यानंतर मिथुन राशीमध्ये आरंभ 2 चरण येतात. म्हणजे 21 तारखेला त्या ठिकाणी आद्रा नक्षत्रामध्ये सूर्य प्रवेश करतो. नक्की आहे की नाही? हो सर बरोबर आहे. 21-22 ला प्रवेश केल्यानंतर तिथे एक नक्षत्र 13°20 कलेचं आहे. तर त्या ठिकाणी चंद्र मागून येणार आहे. तर त्यावेळेला आद्रा नक्षत्रामध्येच अमावस्या होते. कळलं? मग 23 आणि 13°. 23 आणि 26 आणि 10 36 म्हणजे 6 तारखेला अमावस्या होणार की नाही? 6-7 तारखेला अमावस्या होणार की नाही बघा. जुलै महिन्यामध्ये जुलै 15ला कर्क राशीमध्ये सूर्य आहे. शोधताय? हो 5 जुलैला अमावस्या आहे सर. इथं ना 24. हो आहे. ती जी मिथुन भ्रमण राशीत आहे. आद्रा हा नक्षत्र. मग आता त्या ठिकाणी जातकाला फलादेश कधी मिळेल हा विचार आपला चाललेला आहे. मग मिथुन राशीच्या फलादेश सूर्य सिद्धांताप्रमाणे कोणत्या महिन्यात होईल इथे तुम्हाला तसा विचार करणं आवश्यक आहे. तुम्हाला लक्षात येतं का मी काय सांगतोय? हो सर आलं लक्षात. हा. मग जर तुम्हाला भाव मध्य काढून जर तुम्हाला त्या महिन्याचे जून किंवा जुलै महिन्याचे किंवा ऑगस्ट महिन्याचे सप्टेंबर महिन्याचे तर सूर्याची क्रांती कशी असते त्याच्यावरती फलादेश अवलंबून असतो. आणि तसं पण जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सूर्य त्याशिवाय लग्न सिद्ध होत नाही. त्या ठिकाणी सूर्य जसा असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं की नाही. हे कोण आलंय आतमध्ये? काढून टाका. ओके भाऊ कोण आलं बघा जरा. कोण सर आहे? आत्ता कोण आलं बघा. 2 मिनिट. काढला. हे लक्ष व्हायला पाहिजे. आता वेटिंगला नजर ठेवलं मग. हा नजर घारीची पाहिजे माहितीये का? हा मॅडम कळलं ना कोण आलं होता? नाही सर नाही मांढरे सर. नाही, लक्ष नाही. कोण आलेलं? राजेश मंडोरे. काय बोलता हो? मग माझी भारी नजर असते इकडे. कळलं का? हा बरं चला जाऊ द्या. कोण आला आया गया जाने दो कोई भी आएगा. मोदी आना चाहिए बस बाकी कोई नहीं. हो सर ते पण येतील. हा तेच आले पाहिजे. परत ऐकायला आलं पाहिजे मेरे प्यारे भाई और बहनों. बाकी कुछ भी नाही. बरं ठीक आहे चला आता प्रत्येकाचं फलित लक्षात आलं का तुमच्या? सांगा.
हो सर आलं लक्षात. लक्षात आलं? हो हो हा. सर म्हणजे लक्षात. प्रत्येक महिन्याचं फलित देते वेळी आता आपण जर समजा कर्क राशीमध्ये गेलो तर शनी किती अंशाचा आहे? शनी आहे 19 अंशाचा 19.6. मग 19 अंशाला सूर्य येण्यासाठी कालावधी कुठला? ऑगस्ट महिन्याचा कालावधी असेल तो. आणि ऑगस्ट महिन्याच्या 4 तारखेला सूर्य 19 अंशाचा असेल का? बघा जरा मॅडम, ऑगस्ट महिन्याच्या 4 तारखेला सूर्य 19 अंशाचा होईल? 4 ऑगस्टला 4 ऑगस्ट 4 ऑगस्टला होणार ना? आश्लेषाचं मग ही पहिलं तारीख हा आश्लेषाचं हा. पहिलं चरण. येस. मग अशा वेळेला तुम्हाला सूर्याची जी गणना आहे ती माहीत असायला हवी. ती जर माहीत नसेल तर तुम्ही फलादेश कसा देणार? आता ऐका परत. शनी हा सूर्य सिद्धांताप्रमाणे कोणत्या राशीचं नेतृत्व करतो? तर दशम स्थानाचं करतो का? आणि भाग्यस्थानाचं? हो दशम हो. दशम आणि भाग्यस्थान. हा. तो राशी स्वामी आहे की नाही? होय हो हा. होय. मग राशी स्वामीला एक वेगळं महत्व असतं. तर ह्याचा अर्थ जातकाच्या जीवनामध्ये जे काही दशम स्थानाचं फलित आहे ते दशम स्थानाचं फलित जातकाला निश्चितच त्याने आशावादी राहावं. पण अशाच वेळेला जर समजा त्या ठिकाणी कर्केचा राहू पर्टिक्युलर अंशावरती त्याच राशीमध्ये असेल तर ते फलित मिळणार नाही. कर्केचा राहू असेल तर मी असेल तर सांगतो. तो येणार आहे ना काही काळानंतर. पण आता त्यावेळेला त्याचं वय लहान असणार. पण तरी सुद्धा जेव्हा तुम्हाला दशम स्थानामध्ये येणारी राशी कोणती आहे? कुंभ आहे की नाही? हो वृषभ हो राशी सर. आहे ना? आहे की नाही? हा. हम्म. मग जातकाचं दशम स्थान हे जेव्हा ऍक्टिव्ह होईल त्यावेळेचा कालावधी आपल्याला त्याला तारीख द्यायची असते. आणि त्याच वेळेला दशम स्थान किंवा भाग्यस्थानाचा जो काही अधिपती आहे ते दोन्ही एकच आहेत. कोण आहे? शनी आहे ना? होय. शनी आहे. मग शनी जर सूर्य सिद्धांतामध्ये आपण पाहिलं सूर्य तिथून प्रवास करणार असेल तर त्या ठिकाणी निश्चितच जातकाला चांगल्यापैकी कार्य सुरू होईल, फलादेश सुरू होईल, मिळेल. आणि अशाच वेळेला जर जातक त्या वयाचा असेल मग आपण असा विचार केला की जे काही व्यवसायाचं जे ज्ञान आहे तर त्यावेळेला तो किती वर्षाचा असेल जर आपण विचार केला तर आता जातकाचा जन्म 67 सालचा आहे का? कोणत्या सालातला आहे? 77 आहे. 77. 77 आणि 83 बरोबर आहे. आता किती वय झालं त्याचं? हे 23 ते 40च्या 47 वर्ष आहे. 47 वय झालं ना? मग आता तो व्यवसाय करू हो. शकतो की नाही? हो. हो सर 47च्या मध्ये आपण -20 केले तर किती 27 होतात की नाही? हो हो मग 27व्या वर्षी जर आपण विचार केला तर शनी, रवी आणि मूळचा शनी याचं आगमन तृतीय स्थानामध्ये असेल की नाही? शनी बघा. रवी आणि मूळचा शनी होय. हा मूळचा शनी हा हा बरोबर आहे. हो मग कर्क राशीमध्ये शनी महाराज आपण जर पाहिलं तर कधी होते? 76 साली, 77 साली. बरोबर आहे. 77 आणि 30 म्हणजे 2007. हम्म. मग 2007 साली शनी कुठे होते? कर्क राशीमध्ये. श्रवण मॅडम 2007 साली सिंह राशी कर्क राशीमध्ये 6 साली 2000 हा 2007 हो 6ला होते सर कर्केला. बरोबर आहे. हा. हो. मग आता त्यावेळेला 19 अंश शनीचं असेल का रवी पर्टिक्युलर त्या महिन्यामध्ये कधीही त्याची अंश बदलणार नाही. म्हणजे जातकाचं वय त्यावेळेला 28 वर्ष असणार की नाही? हो. बरोबर आहे. मग जातकाच्या व्यवसायात कारण का की तो दशमेश आहे सूर्य सिद्धांताप्रमाणे
तो दशमेश आहे आणि तो भाग्येश सुद्धा आहे. तर जातकाचं भाग्यामध्ये परिवर्तन जे आहे ते कधी घडेल याचा कालावधी तुम्हाला काढता आला पाहिजे. आता हा दशमेश पराक्रमात आहे, कर्क राशीत आहे, या सगळ्या गोष्टी, त्याच्याबरोबर कुठल्याही ग्रहाची युती नाही. मंगळाची दृष्टी आहे का? तर आहे. आहे की नाही? हो हा. आहे. मग दृष्टीचा त्रास होणार. जसं आता एक दिल्लीचे घोटाळ्यामध्ये घुसलेले आहेत, त्यांच्या पत्नीच्या पत्रिकेमध्ये कुंभ राशीला शनी मंगळाची युती आहे. आता किती त्रासातले दिवस आहेत सांगा मला, आहेत की नाही? आहे ना? हो सर. हो सर. मग तेव्हा रवी शनी मंगळ आणि मूळच्या पत्रिकेतले रवी शनी मंगळ याचा त्रास भोगावा लागतो की नाही? हो सर, बरोबर आहे. मग हा फलादेश तुमच्या समोर आहे ना. हो. म्हणजे तिथे जो शराब घोटाळा जो आहे त्याच्या पत्नीला एकाकी पण आलं आणि मिस्टरांना काही प्रश्न उपस्थित झाले, तर शनी मंगळाच्या युतीमध्ये आपण फलादेश काय सांगतो? अकस्मात होणाऱ्या घडामोडी असा त्याचा उल्लेख आहे ना. हो. तुमच्या समोर पत्रिका आहे. तर अकस्मात होणाऱ्या घडामोडी घडल्या की नाही, आणि तो जन्म सुद्धा 1967 सालचाच आहे. हो. मग असे प्रसंग येतात की नाही? त्यावेळेला प्रसंग येताना, ज्या वेळेला प्रसंग आला तेव्हा सुद्धा रवीचं भ्रमण कुंभ राशीतूनच होतं. हो, आताही कुंभ राशीतून सर, बरोबर आहे सर. आता मीन राशीत आहे. हो, आता मी दिला. ज्या वेळेला हे आलं, संकट आलं, त्यावेळेला रवी कुंभ राशीमध्ये होता. आणि मूळ पत्रिकेमध्ये मंगळ, बुध आणि शनी हे एकत्रच आहेत. काहीतरी पत्रिका मांडली. सर, इतका अचूक फलादेश सांगता येतो नाही. नियम आहेत बघा. असं आहे मॅडम, काय तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही रोज लोकांना जेवण बनवून देता, खायला देता, त्याची चव कशी असते? त्याला कारण तुमचा अनुभव असतो. हो सर, बरोबर आहे. त्याच्यासाठी लक्षात नाही ठेवावं लागत. मग तसंच ज्योतिष आहे. खरंच आहे. तसंच ज्योतिष आहे. मग आपण काय बघितलं तर भाव बघितला, राशी स्वामी बघितला. राशी स्वामीला फार महत्व आहे. इंसान का दिल कैसा हो, राजेश खन्ना जैसा हो या माधुरी दीक्षित जैसा हो? बोला. माधुरी. माधुरी. असा आहे, तुम्हाला सांगतो एक नियम. राजेश खन्नाचं मिथून लग्न होतं, आता नाहीये बिचारा. पण तुम्हाला माहितीये डाकिया डाकला या डाकिया डाकला हे गाणं आठवते तुम्हाला? हो आठवतं. ते राजेश खन्नावरतीच होतं. मी परवा पाठवलं होतं लिखाण. आणि त्या दरम्यान डाकिया डाक लाया हे गाणं बंगालीमध्ये पूर्वी आलं होतं, नंतर ते हिंदीमध्ये आलं. पण ते त्यालाच का सूट पडलं? कारण लग्नी बुध आहे. बुध हा डाक्याचा कारक आहे, डाकूचा नाही, डाकिया. हे नियम असतात, हीच कनेक्टिव्हिटी. सर, आता या मिथून लग्न. कुंडलीमध्ये शनी चंद्र परिवर्तन योग आहे. मग याचं फळ कसं? शनी चंद्र परिवर्तन अन्यने योग आहे. अन्यने योग आहे. हा. काय समजलंय? अन्यने योगामध्ये शनी चंद्राचा समसप्तक योग हा आपण पारंपरिक मध्ये पकडतो. सूर्य सिद्धांतामध्ये पण तो योग पकडतो. मंगळाची दृष्टी शनीवरती आहे, तोही योग पकडतो. शनीची दृष्टी मंगळावरती आहे, तोही योग पकडतो. आणि त्याच्या घडामोडी या सुद्धा त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात. अच्छा. त्या होणारच आहे, त्याच्यात काही बदल होणार नाही. पण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी संधी केव्हा येईल त्याचा अनुभव तुम्हाला सूर्य सिद्धांतापासूनच करायचा असतो. पण ह्या अन्योन्य योगामध्ये सर दोन्ही शत्रूच्याच राशीत बसलेले आहेत. एकमेकाचे शत्रू आहेत आणि त्यांनी एकमेकाच्या राशी ग्रहण केलेल्या आहेत. सांगतो तुम्हाला मी. आता अशा वेळेला तुम्ही जर एखादी पत्रिका तपासली, अनुभव सांगतो तुम्हाला, ज्या ज्या वेळेला कर्क राशीमध्ये शनीचं भ्रमण असणाऱ्या कुंडल्या तुमच्याकडे आल्या
तर त्यावेळेला तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे चतुर्थ स्थानाचा विचार करणं गरजेचं आहे. कारण का इट इज रिलेटेड विथ द कालपुरुष कुंडली. बरोबर आहे. आणि तिथे तो भाव काही बदल होणार नाही. त्याच्यामध्ये कर्क राशीतलेच फलादेश जातकाला मिळणार. त्यानंतर आपण मकर राशीतला चंद्र जो आहे तो कष्टकरी आहे. त्याला कष्टानेच तिथे सामोरं जावं लागेल. पण त्याला एक फायदा असा आहे की तो गुरु आणि रवी ह्याच्या योगात आहे आणि त्या एकाच तत्वात आहे. बघा तुम्ही पृथ्वी तत्वात आहे ना. होय. मग त्याला हेल्पिंग हँड कोणाचा आहे? जी मदत गुरु रवी. मिळणार आहे ती गुरु आणि सूर्याचा. हो. तर त्याच्यामध्ये आलेले कष्ट निवारण होतील असं ठामपणे सांगायला हरकत नाही. बरोबर आहे. तुम्हाला फलादेश करते वेळी तुम्हाला ही जी अॅक्युरेसी आहे ती पाहता आली पाहिजे. बरोबर आहे. बरं, आता आणखी पुढे जाऊया. आता तृतीय स्थानाचा कर्क राशीचा मुकेश भाऊ भाव मध्य काय आहे? बघा 10 अंश 26 अंश 26 कला आणि 24 विकला. ठीक आहे. चला काढा मुकेश भाऊ. आता ह्याचा फलादेश कसा द्यायचा? जेव्हा सूर्य कर्क राशीमध्ये 15 जुलैला आगमन करेल, 10 अंश म्हणजे 25 तारीख, तर 25 तारीख पासून जातकाने आशा ठेवायला हरकत नाही. कारण शनी 19 अंशाचा आहे. म्हणजे 9 अंश पुढे जाताना 9 दिवस लागणार की नाही? इट विल टेक 1 वीक. व्हॉट इट आलं लक्षात? हो सर. त्याच राशीमध्ये भाव मध्य जो आलेला आहे हो हो आलं लक्षात सर. तो 10 अंशाचा आहे. परत सांगा. आवाज बोला. 10 अंशाचा भाव मध्य आहे. म्हणजे 10 अंश सूर्याला तिथे भोगाव्यास लागतील. त्याच वेळेला त्याचा स्टार्ट होईल. त्याच्यानंतर त्याचा पुढचा ग्रह जो आहे तो 19 अंशावरती आहे. म्हणजे त्या विदिन 8 डेज त्या ग्रहाचं अंतर त्याच्यापासून दूर आहे. आपण म्हणतो ना सेशन जवळ आलं, काळ जवळ आलेला आहे, नाही का? हो बरोबर आहे तसंच सर. घटना होण्यासाठी भावमध्य हाच जर भावमध्य नंतरचा असता आणि शनी अगोदरचा असता तर त्याने पहिला शनीला फलादेश दिला असता आणि भावमध्यला नंतर दिला असता. नंतर पण दिलं. त्याच राशीमध्ये 2 शत्रुग्रह असते. परत सांगतो, त्याच राशीमध्ये जर मंगळ शनीची युती असती तर त्या ठिकाणी अगोदर जातकाच्या जीवनामध्ये भरपूर काही गोष्टींचा काही प्रश्न निर्माण झाला असता किंवा प्रसंगाला कालांतराने सामोरं जाणार आहे असं ठरवायला पाहिजे. जे आता मी तुम्हाला दिल्ली घोटाळ्याचं सांगितलं त्याप्रमाणे. कळलं? भागवत मॅडम बोला. तर मगाशी ते मकर राशीतल्या चंद्राबद्दल सांगितलं की तो कष्टकरी आहे, कष्टाने फळ मिळेल, पण आलेले कष्ट निवारण होतील कारण चंद्र गुरु सूर्य हे एकाच आणि पृथ्वी तत्वात आहेत. परंतु पृथ्वी तत्वात राहू पण आहे. मग राहूमुळे ते त्याला काही हे नाही होणार का? अडथळे येतील. मग पण तरी सुद्धा राहूच्या मुखात गुरु पाहतोय हे सुद्धा तिथे पाहायला पाहिजेच तुम्हाला. म्हणजे तसं जेवढं आपल्याला वाटतं तेवढे पण कष्ट निवारण नाही होणार ना. म्हणजे संमिश्र फळं तरी मिळतील. सुद्धा संमिश्र फळं पण तिथे आपल्याला नाकारता येणार नाही. कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा काही बदल होईल त्यावेळेला तिथे फळ निश्चित मिळेल. आता त्याच्यामध्ये फळ कसं असतं सांगू मला मॅडम, की जर समजा शनी गुरुची युती कधी ना कधीतरी त्या कुंडलीमध्ये होणार की नाही, हो, त्यावेळेला चंद्र बलवान होणार की नाही. शनी आणि गुरुची युती होईल तेव्हा गोचरीने. गोचरी कर्क राशीमध्ये होईल ना. बरं, आता त्या गुरुची युती जेव्हा होईल त्यावेळेला जातक 3 वर्षाचा असेल, त्याच्यानंतर तो 15 वर्षाचा असेल, आणखी त्याच्यामध्ये 12 वर्ष ऍड करा म्हणजे तो 27 वर्षाचा असेल की नाही. हो. बरोबर आहे. असा विचार करायचा. आणि त्या प्रत्येक वेळेस त्याला काही ना काहीतरी फायदा मिळेल. एकदा फायदा सुरू झाला
त्याचा एकदा फायदा सुरू झाला की फायदाच फायदा आहे. हा. पण फायदा कधी होईल तर त्याला आता आपण मगाशी पण वय काढलं 27, आता हो पण हो वय काढलं ना 27. बरोबर. हो हो मग बरोबर. असं कॅल्क्युलेशन करायचं असतं. पण सूर्याला विसरायचं नाही. हम्म. हो सर, सूर्याला थँक्यू. विसरायचं नाही. हा. बरं. आता हा शनीचा पोर्शन झाला कम्प्लिटली, तुम्हाला कळलं. आता पुढे चतुर्थ स्थान. सूर्यापासून चतुर्थ स्थान जे आहे ते सूर्याचं स्वतःची रास आहे. त्यावेळेला चतुर्थचा तिथे एकही ग्रह नाही. आहे का ग्रह? नाहीये. नाहीये. दशमात ग्रह आहे का? नाहीये. नाही ना, दशमात पण ग्रह नाहीये. नाहीये. मग आता आपल्याला बघायचं आहे की जातकाच्या जीवनामध्ये चतुर्थ स्थानाचं फळ म्हणजे त्याला स्वतःचं घर घ्यायचं आहे. यदा कदाचित चतुर्थ स्थानाचा एक चांगल्यापैकी जीवन जगण्याचा भाग आहे, तर त्यावेळेला त्याचा अधिपती जर तिथून जाणार आहे. आणखी परत सांगतो तुम्हाला मी, ज्या ज्या लोकांचे सूर्य वृषभेचे असतील, 15 मे नंतर ज्यांचा जन्म असेल, तर त्या ठिकाणी निश्चित जातक हा सुखभोगी असतो. आता चतुर्थ स्थान हे भोगण्याचं स्थान आहे की सौख्याचं? भोग म्हणजे सौख्य. तिथून जर सूर्य जाणार आणि मूळचा सूर्य जर वृषभेचा असेल, तर तुम्ही आवर्जून पहा त्या ठिकाणी जातकाला निश्चित त्या वयाच्या अनुसरून तिथे जातकाच्या जीवनामध्ये कदाचित चांगल्यापैकी यश मिळेल. आता ते कसं मिळेल सांगतो तुम्हाला. जेव्हा गुरु चतुर्थामध्ये जाईल त्यावेळेला जातकाचं वय 28 वर्ष असेल. हो सर. 77 आणि 28 हे करा, म्हणजे त्याचा कालावधी काढा तुम्ही. 77 आणि 28 किती झाले? 2005 मध्ये सॉरी 2004 ला सिंहेत होता ना गुरु तिथे. मग त्यावेळेला तिथून म्हणजे तुम्हाला कालावधी काढताना तिथून गुरुचं भ्रमण आहे की नाही? त्याच्याबरोबर ऑगस्ट महिन्यामध्ये सूर्य जाणार ना, 25 ऑगस्टला. मग आता 25 तृतीय चरण. हा. मग आता तिथे भाव मध्य काय आलेला आहे? किती अंशाचा आहे? मग आता तृतीय 14 चरण. डिग्री 15 कला आणि 3 विकला 14 डिग्री. 14 डिग्री म्हणजे त्या ठिकाणी 14 ते 10 पूर्वा नक्षत्र आलेलं आहे. पूर्वा फाल्गुनी. 14 आहे ना मॅडम. पूर्वा फाल्गुनी शिवनवमाशी येईल. मग 30 ऑगस्ट नंतर. म्हणजे त्यावेळेला तिथे गुरु असणार नसणार नाही, असणार. हो गुरु आहे ना. हा. मग गुरु चंद्राची युती म्हणजे जातकाचा जेव्हा तुम्हाला फलादेश करायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला ह्या तारखा आणि गुरुची स्थिती, रवीची स्थिती पाहणं. रवीशिवाय कुठल्याही ग्रहाची हालचाल होणार नाही. मुख्यमंत्र्याशिवाय राज्याचे निर्णय होणार नाही. कळलं? येते लक्षात येते? हो सर. हळूहळू घ्या. हा विषय काय पुस्तकात लिहिलेला विषय नाहीये. कोणाच्या लक्षात नाही आलं विचारा, काय अगदी निर्धास्तपणे विचारा. मी बिंदास म्हणणार नाही, निर्धास्त विचारा. आता वेळ कमी राहिला. विचारा काय कोणाचे प्रश्न असतील तर. सर म्हणजे आता लग्नामध्ये गुरु रवी आहे आणि इथे चतुर्थामध्ये गुरु रवी येतील, जे केंद्रात तेच ग्रह केंद्रात म्हणजे चांगलंच फळ देणार असं शेवटी कसं आहे, गुरुचा नियम असा आहे मॅडम, जरी तो अष्टमातून गेला तरी. आता मी 2 तासापूर्वी लेक्चर ऐकलं की वृषभेचा गुरु काय करणार आहे. मी थोडस त्याच्यातला एक छोटासा मुद्दा सांगतो. मी त्या माणसाचं नाव सांगत नाही. आता गुरु कृत्तिका नक्षत्रामध्ये येणार. कृत्तिका नक्षत्रामध्ये मीन नवमाश आहे. आता काय राहू तिथे येणार नाही. राहू मीन राशीतला मीन नवमाश हा ज्या वेळेला तो कुंभेत जाईल त्यावेळेला येईल. बरोबर आहे? त्यांनी त्यांचा संबंध त्या राहूशी आणि गुरुशी लावला, ते साप चूक आहे.
कारण त्यांना 108 नवमास असतात हे माहिती नाहीये. अरे आपण बापरे. संविधान शिकलो त्यावेळेला 40 भाग केले माहितीये ना तुम्हाला, हो हो आणि 60 भाग पण केले. हो त्यांना भागच माहिती नाही 108 भाग होतात म्हणून. कन्या राशीतला राहू जर समजा त्या ठिकाणी बघितलं आणि तुम्ही नवमाशात येणार आहे, त्याच वेळेला घटना घडेल, कशी काय घडेल? कन्या राशीमध्ये आपण बघितलं तर मीन नवमास हा कधी येईल, तर ते उत्तरा नक्षत्रामध्ये येईल, नाही का? हो काही लावतात नियम. त्याला फोन करून विचारणार होतो पण ते भांडण होईल, कळलं? तर इथे त्यावेळेला जातकाचा सिंहेत गुरु गेला असेल, सिंहेत रवी गेला असेल, त्यावेळेला त्याचं वय काय असेल, त्याच वेळेला त्याला निर्णयात्मक गोष्टी प्राप्त झाल्या असते. मग कसं करायचं, तर त्यावेळेला गुरु हा लाभेश आहे, काही ना काहीतरी लाभ त्याला मिळणार. चतुर्थ स्थानाचे लाभ निश्चित मिळणार, कारण चतुर्थातून गुरुचं हे आवडतं स्थान आहे. मग तो रवी आल्याशिवाय फलादेश मिळणार नाही. त्या नाही. पर्टिक्युलर पॉकेटमध्ये सूर्याचं भ्रमण होणं अत्यंत आवश्यक आहे सूर्य सिद्धांताच्या अनुषंगाने. बोला आलं लक्षात सर. पुरुष मंडळी, काय विचार, काय विचारा जरा. सगळे गप्प बसले तुम्ही. तर बोला. इन जनरल जेव्हाही गोचरीवरून गुरुवरून रवी जाईल, तेव्हा जिथे कुठे प्रत्येकाच्या पत्रिकेत तो मूळचा गुरु असेल त्या स्थानासंबंधी काही ना काहीतरी चांगली फळं मिळणारच ना. नक्की. बघा सूर्य मॅडम, आता सिद्धांत मांडा नाही तर काही मांडा. बरोबर. आता 2 मेला गुरुचं भ्रमण वृषभ राशीमध्ये होणार हे नक्की, हा. बरोबर आहे. हा. त्यावेळेला अगोदर गुरु कुठेशी आहे, तर मेष राशीत आहे. हा. पण ते त्रिपाद नक्षत्र आहे, हा. बरोबर आहे. हो. आणि त्याच्यानंतर सूर्य 2 मेला कुठे असेल हा पहिल्यांदा विचार करायचा. तर हा. सूर्य 2 मेच्या दरम्यान कुठे असणार, तर मेषेला असणार, मेषेतच असणार. बरोबर आहे. हं. हा, मेषेला भरणी नक्षत्रामध्ये असणार, हा. बरोबर की नाही. हो. कृत्तिकामध्ये गुरु जाणार, म्हणजे हम्म. गुरु हा पहिलं आगमन होणार की नाही गुरुचं. होय हा. होय सर. त्याच्यानंतर कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्य मकर नवमाशात कधी जाणार, तर त्यावेळेला कृत्तिका नक्षत्राच्या मकर नवमाशामध्ये जेव्हा जाईल तर त्यावेळेला तो 15 मेचा महिना, 15 तारीख असेल मे महिन्याची, हा. बरोबर आहे. हम्म. मग तेव्हा त्याची गुरुची आणि सूर्याची भेट तिथे होईल, हा. बरोबर आहे. हा. मग त्याच वेळेला काही ज्या घडामोडी होणार असतील ते ह्या वर्षीच्या घडामोडीच्या बद्दल बोलायचं असतं, बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. हा. आता जर एखाद्या व्यक्तीचं समजा ऋषभ लग्न आहे हा. आणि ऋषभीमध्येच गुरु पण येणार आहे, रवी पण येणार आहे, पण तो कोणत्या तारखेला येणार, तो 16 तारखेला येणार. हा. त्या दोघांची भेट तुम्ही आता पंचांग काढा, 16 तारखेला गुरु रवीची युती असेल की नाही बघा. हो मॅडम सांगितलं होतं 17 मेला आहे ना, आहे आहे ना, सर. आहे. आहे. याचा अर्थ तुम्हाला तारखा कन्फर्म पाहिजेत की नाही. बरोबर. मग तारखा जर कन्फर्म नसेल मग तुम्ही भविष्य काय वर्तवणार. भविष्य म्हणजे तारीख ना. हो. मग तारीख पे तारीख, तारीख पे तारीख नाही. हे खगोल तुम्हाला गणित माहितीच पाहिजे, हे तर होणार नाही. बरोबर आहे सर. 16 तारखेला गुरु आणि रवी युती होणार. युती होणार. मग आता ती युती प्रत्येकाला वाईट जाईल का. हे लोक जे नेहमी लिहितात ना, ह्या राशीला हा गुरु असा त्रास देईल, त्या राशीला तो स्थानबद्ध होईल, वृषभ राशीला ह्या वर्षीचे दिवस चांगले जाणार नाहीत, कारण गुरु ज्या राशीत प्रवास करतो त्या राशीला तो त्रास देऊनच जातो. व्हॉट इज दिस, इज इट प्रिडिक्शन. नाही सर. हा, नाही.
अहो जिथे सर राम आता जेव्हा गुरु बोलू का सर? बोला. सर जेव्हा मेष राशीमध्ये गुरु राहूची युती होती तोपर्यंत मेष राशीला फारशी फळं मिळाली नाहीत गुरुची. पण जसा नाही गुरु मिळाले. मागे गेला मीन राशी, हा. हॅलो, हा बोला बोला. हा, जसा गुरु मागे गेला सर मीन राशीमध्ये, तसं आपलं राहू मागे गेला तसं मेषला फळं मिळाली सर गुरुची निश्चितच. आम्हाला त्यामुळे राहू युक्त मिळणार नाही त्या आपण राशीतनं जात. हो, पण राहू युक्त फलादेश आपण सांगतच नाही ना कधी. होय बरोबर आहे सर. पण त्याच्यानंतर मात्र फळं व्यवस्थित मिळाली सर. म्हणजे हे जे हो काही आहेत की वृषभ राशीमध्ये मिळणारच नाही, तर हे म्हणजे पटतच नाही सर. पटत नाही, चूकच आहे. ज्या होय सर. स्थानात गुरु प्रवास करतो तिथे त्याचा नाश करतो आणि मग तो बाहेर जातो. अहो आम्हाला असं शिकवलेलं आहे की गुरु आता मेष राशीला शुद्धीकरण करून वृषभ राशीमध्ये येणार आहे, त्याला वृषभ होय होय राशीचं शुद्धीकरण होणार आहे असं आमचं शिकवणं बरोबर आहे होतं. सर. म्हणजे आम्ही शिकलो, आमचं शिकवण नाही, आम्ही शिकलो. आमच्या गुरुंनी आम्हाला बरोबर असं आहे सर. आणि ते सांगितलं. योग्य, आणि ते खो सर पटण्यासारखंच आहे सर. आणि ते अजिबात पूर्णपणे प्रश्नच 100% नाही. सर अगदी. अहो मला हो सांगा सर. मॅडम, आपण आपल्या घरी गुरुजींना बोलवतो, त्यांचा आदरातिथ्य करतो, त्यांचे चरण स्पर्श करतो, त्यांची इथे चरण लागल्यामुळे आपण तिथे प्रसन्न होतो आणि गुरु होय, त्या राशीमध्ये भ्रमण करणार आणि त्याला वाईट फळादेश. कसं शक्य आहे काय सर? शक्यच नाहीये. शक्यच नाही. नाही नाही, शक्यच नाही सर. हं. मग कधी कधी आपल्याकडे शिकलेला जो विद्यार्थी असेल अशा लोकांकडे, त्याचं फलित काय? गुरु नाश करणार आहे. मग गुरु पुढे मिथुनेत नाश करणार आहे, गुरु तिकडे कर्केत नाश करणार आहे. रॉंग. असं नाही, असं नाही होत. होय सर, बरोबर आहे सर. असं नाही. नाही तर प्रभू राजाराम नसते जन्माला आले, कळलं? अगदी खरं आहे सर, अगदी खरं. असं आहे. काही लोक करतात, तसं नाही. हा फक्त एवढंच आहे की स्थानबली, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाबा सप्तमात एखाद्याचा गुरु आहे, तर सप्तम स्थानाचा फलादेश देताना गुरु त्या ठिकाणी सप्तमाचा कारक नाही, पण विवाह होणार. बरोबर आहे. होय, हा, बरोबर सर. असं आहे. गुरु त्याची भाग्यातला फळं कारक तिथं आहे. मिळणार नाहीत केवळ कारण त्याला तो कारकच नाहीये, त्या स्थानाचाही कारक नाही आणि तिथं नाहीच आहे. म्हणजे त्याचं बळच नाहीये त्या स्थानात तिथं, त्यामुळे डायरेक्ट मिळणार नाही लिहून एवढं मान्य. टाकलंय, होय डायरेक्ट होय लिहून टाकलंय स्थान नाशक. मग आता गुरु भ्रमण करणार आहे सतत आणि स्थानाचा नाश करत करत पुढे जाणार आहे. व्हॉट नॉनसेन्स. इज इट पॉसिबल? लॉजिकल? हो ना सर. आता कर्केत लग्नी जरी गुरु असेल तर काही आयुष्यभर त्याला फळच मिळणार नाही का म्हणायचं मग? असं नाही, असं होतच नाही कधी, हो ना असं सर, होतच नाही, बरोबर आहे सर. असं नाही. बर, धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. बरं, आता पुरुष मंडळी काही प्रश्न विचारतच नाही, महिला राज चालू आहे. सर मी एक विचारू का? हा बोला. हा, सर म्हणजे प्रत्येक राशीमध्ये शनी यायच्या आधी गुरु ती म्हणजे ती राशी स्वच्छ करून पुढे जातो, असं नक्की, आपल्याला असं म्हणू शकतो. नियमच आहे हा, हम्म. निर्यंचा नियम आहे. अहो साधा विचार करा की गुरु केवढा महत्वाचा ग्रह आहे, आकाराने ग्रहांमध्ये मोठा आहे, सूर्य तारा आहे. सूर्य हा गुरुला विचारल्याशिवाय राज्याभिषेक होत नाही, माहिती तुम्हाला? हो सर. मग हो सर, बरोबर आहे. आणि त्या आणि सर गुरुला. आपण हा हा बोला बोला. बोला. नाही बोला अं, बोला. स- आपण मागे जे सूर्य सिद्धांताच्या म्हणजे ह्या ज्या काही पाहिल्या ना कुंडल्या, तर त्या ह्याच्यावरनं मी अशा काही पत्रिका आणि स्पेशली त्यांची पहिला जो जॉब होता किंवा मग लग्न ठरलेलं किंवा मग परदेश गमन अशा कुंडल्या चेक केल्या. आणि सर अगदी म्हणजे तुम्ही मागच्याच ह्याच्यामध्ये जे रूल सांगितलं तर ते अगदी तंतोतंत त्याच्यामध्ये ते मॅच झालं की परदेश गमन झालंय तर त्या स्थानातून रवीचं भ्रमण आहे आणि त्या दरम्यान झालेलं आहे किंवा जॉब मिळाला आहे तर त्या दरम्यान देखील त्या डेट मुद्दाम काही चेक केला तर त्या खरंच तशाच मिळतात. म्हणजे हे खूप बरोबर, छान कळलं सर. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. बर, हा आणखी काय? चव्हाण मॅडम, टाइम टू लिव्ह. आणखी हो काय सर. विचारायचं विचारा. विचारा का विचारायचं विचारा. आता गुरु अर्थत्रिकोणातनं जाणार तर अर्थत्रिकोण बलवान करेल ना, म्हणजे गुरु कुठेही जाईल तरी सुद्धा मॅडम, 3, 6, गुरुचं 10 ला भ्रमणच असं आहे. बरोबर. कुठल्याही लग्नातून जाईल, कुठेही जाईल तरी सुद्धा त्या ठिकाणी गुरुचा फलादेश हा ठरलेला आहे, कळलं? लाभस्थानातून आहे,
व्ययस्थानातून आहे, धर्मत्रिकोणातून आहे. आणि व्ययस्थान हे धर्मत्रिकोणाचं आहे. एखाद्याला घर नसेल तर घर गुरुच्या दृष्टीने मिळेल. मग तेव्हा आपण सांगायचं व्ययातून गुरु जाणार आहे, तुमचं घर होणार नाही. नेवर, असं होणार नाही. म्हणून गुरुचे त्रिकोण ठरलेले आहेत. कन्फ्युज आहे का काही? गुरु पण नाही तिथे तर सर कुंडलीत काय राहणारच नाही. हा, काय म्हणतात? विचारू मी गुरु हा, विचारा. बोला बोला अभ्यंकर मॅडम. नाही पण समजा अशा स्थाना म्हणजे आता जिथे गुरु प्रवेश करणार आहे तिथे ज्या मूळच्या पत्रिकेतले राहू किंवा केतू असतील मग तर मग तिथे तेवढ्या अंशावर फक्त आपल्याला त्या अंशावर आपल्याला त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येईल किंवा जेवढा आपल्याला फायदा होण्याची शक्यता आहे त्या फायद्यामध्ये आपल्याला डायव्हर्टेशन दिसेल. बरोबर ना? आता सांगतो तुम्हाला मॅडम, जसं की माझं लग्न झालं त्यावेळेला मिथुन गुरु होता, बरोबर आहे. आता मिथुनेत गुरु, मिथुन रास कोणाची आहे? बुधाची आहे. बुधाची आहे. सांगतो नियम सांगतो. ज्या वेळेला लग्नाचा जेव्हा भाग येतो तर मिथुनेचा गुरु होता, त्यावेळेला तिथून रवी पण जात होता. अशा वेळेला माझा जोडीदार कोणत्या राशीचा असेल तर तो बुधाच्या राशीचा असेल. माझ्या पत्नीची रास कन्या आहे आणि ती धनस्थानात आहे. कळलं? बुधाची रास त्या फायद्यात होती. मग तिथे बुधाच्या राशीची व्यक्ती जीवनात आली ना. सिंपल नियम आहे. बर, आता कोणाचा तरी जन्म तारीख सांगा. जन्म कोणाची तरी, साल सांगू नका, जन्म तारीख सांगा. महिना सांगा. महिना सांगा. मी 25 फेब्रुवारी सर. 25 फेब्रुवारी. आता 25 फेब्रुवारीला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कुंभ राशीमध्ये सूर्य असतो की नाही? हो. मग तिथे तुमच्या कुटुंबामध्ये मीनेची व्यक्ती आणि मकरेची व्यक्ती कोण आहे? बिलकुल. हो सर, आहे सर, आहे. मकर लग्न आहे आणि मीन राशी आहे. काही असो, आहे की नाही? बिलकुल आहे. आपल्याला फलादेशाशी संबंध आहे. आहे. सर कसं सांगितलं? हा, मग तेच तर सांगायचं आहे ना. मी लपवणार नाही काही, मी लपवणार नाही. आहे की नाही? मग आता अशा वेळेला त्या सूर्याच्या धनस्थानामध्ये असणारी रास ही मीनेची आहे, बरोबर आहे. आता ज्यांनी प्रश्न विचारला याचा अर्थ या व्यक्तीचा जो उत्कर्ष आहे तो 24व्या वर्षी ठाम ठरलेला आहे. कोणी विचारला प्रश्न? मी विचारलं. मग 24व्या वर्षी काही उत्कर्ष नाही झाला? जॉब लागला? काही लागला, जॉब लागला का? आणखी परदेशात गेला काहीतरी झालं ना. हो झाला. झालं ना. मग आता त्यावेळेला मग आपण जेव्हा एखाद्याला ज्योतिष सांगणार आहोत तर त्यावेळेला तुम्हाला फलादेश सांगता आला पाहिजे की नाही? हो. मग ज्योतिष फलादेश पाहिजे का फक्त वाचस्पती पाहिजे? फलादेश पाहिजे. बस, मग म्हणून मी वाचस्पती शिकवत नाही. सर पण हे 24 वय कसं सांगितलं तुम्ही? अरे सिंपल नियम आहे मॅडम. आता त्याच्या सूर्याच्या आजूबाजूला कुठेतरी गुरु असणार आणि तो कनेक्टेड असणार. बघा. होय. आहे ना. मग नाही तर ते ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांना माहिती असेल गुरु कुठे आहे ते. असेल, बघा त्याला विचारा ना. गुरु मिथून येत आहे सर. कनेक्टिव्हिटी आहे ना कुंभेची. हो आहे. एकाच काय मॅडम, मी इथे बसलोय, तुम्ही नागपूरला. गुरुची दृष्टी सुद्धा आहे सर कुंभेवर. मी काय सांगितलं, तुम्ही नागपूरला, मी इथे आहे. बरोबर. इट्स अ रिअली जॉय ऑफ ऍस्ट्रोलॉजी. यू डोंट डू टाइमपास. खूप छान सांगितलं सर. नाही तर काय आहे की कॅमेरा चालू ठेवा, मग माझ्याकडे लक्ष कोणाचं नाही, बायकांकडेच लक्ष. कळलं?
म्हणून मी कॅमेरा बंद करायला लावतो याला, कारण ते भले कोण मला वाईट बोललं तरी हरकत काही नाही. माय प्रिन्सिपल इज प्रिन्सिपल. कळलं? किती मजा आली? आणखी आणखी राव आहे. खूप मजा आली. खूप छान सांगितलं सर तुम्ही. हा खूप छान सांगितलं. Yes. मी त्यांना सांगितलं वर्ष सांगू नका. सांगितलं का वर्ष सांगायला? जादूची कांडी मिळाली. अगदी वर्ष अगदी. नाही सांगितलं. हा वर्ष नाही सांगितलं. बरं ठीक आहे. चव्हाण मॅडम, आय रिक्वेस्ट यू, अभिप्राय द्या. सर, मी हा तारीख सांगू? तर एकदम सुंदर. काय सर मध्ये मी कोण तारीख बोललं? सांगू? काय आता नाही, आता नाही, पुढच्या वेळेला. ओके ओके. हा सर चव्हाण मजा मॅडम, येते सगळं, मजा येते सगळं शिकायला म्हणून बोलणे. नाही आता नाही, आता नाही, नेक्स्ट टाइम. आता काय मुकेश भाऊ बसलेले आहेत तिथे, मला मग त्यांना हातात क्लास द्यायचा आहे. हा हा सर. पण आम्हाला शिकवा सर हे. शिकवणार ना मॅडम, नाही तर या गोष्टी कोणी सांगितल्या असता का सांगा मला. नाही नाही खरं आहे ना सर. अहो सर डोंबिवलीला नवलच वाटतं एकदम. डोंबिवलीला एवढं 50 इंटरेस्टिंग आहे पानाचं सर. 50 पानाचं पुस्तक देण्याने सांगितलं हा आमचा ग्रंथ वाचा. काय ग्रंथ? कोणता सर? हा बोला काय? कोणता ग्रंथ बोलले सर आपण? अहो 50 पानाचं पुस्तक देतात जे फुटपाथवरती विकलं जातं आणि सांगतील की हा आमचा ग्रंथ आहे, हा वाचा आणि मग प्रश्न उत्तर करा. जाऊ द्या चला, ठीक आहे. चव्हाण मॅडम कॅरी हा ऑन. सर, तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे कुंभेचा रवी, मकर भिनीची व्यक्ती घरात असेल आणि एकाच तत्वातनं गुरु जाईल त्यावेळेला काम होईल. हे एकदम सुंदर सर सांगितलं, खूपच छान. आणि बाकीचं पण जे काही सांगितलं सुरुवातीपासून, रवीचा बिंदू प्रत्येक स्थानाला घेतला तुम्ही. त्या महिन्यामध्ये रवी कधी येईल आणि कधी काम होईल हे सांगितलं. तेही खूप सुंदर सांगितलं. रवी लग्नी मांडून कसं काही फलादेश द्यावा हे सर्व छान सांगितलं. आणि असं शिकायला आम्हाला आवडेल आणि आमच्या ज्ञानात पण भर पडते. एक एक गोष्टींची माहिती मिळते. तर वृषभेचा रवी कसं सुख देतो हेही सांगितलं. त्यांनी कर्क राशीत असेल तर कालपुरुषाच्या कुंडलीनुसार कुंडली बघावी हेही सांगितलं. खूप सुंदर सांगितलं सर. असं शिकवत जा आणि आम्ही आनंद घेतो आणि शिकतो पण. आणि तुमचं हसत हसत शिकवणं हे पण आम्हाला आवडतं. नेहमी एनर्जेटिक असता. तर खूप छान सर. थँक्यू सर, थँक्यू. हम पैदाइशी हंस के जन्म दिए हैं. सर इथे गुरुचे 2 भ्रमण पूर्ण होत. वृषभ राशीत असेल तर असंच असतं. असं नाही सर इथे बोला. गुरुचे 2 भ्रमण पूर्ण होतात, म्हणजे सूर्य कुंभेत आहे आणि त्याच तत्वात गुरुचं म्हणजे 2 भ्रमण होतात म्हणून 24 सांगितलं ना तुम्ही? हा, हा पण कळलं. मला तुमचा गुरु कुठे होता हे माहिती नाही, लक्षात घ्या. अजिबात नव्हतं. हा. ठीक आहे, कळलं. म्हणून मी सांगितलं की वर्ष सांगू नका, फक्त महिना सांगा आणि तारीख सांगा. कळलं? बरं, एनिवे आता हलगणकर मॅडम तुम्ही काय अभिप्राय देताय? हो बोलते सर. आजच्या व्याख्यानाबद्दल माननीय बिबारे सर, मुकेश सर, गीता मॅडम, माझे सगळे जिज्ञासू वर्गबंधू भगिनी, नवीन वर्षाचं सगळ्यांचं स्वागत आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन मला थोडंसं वेगळ्या पद्धतीने आज अभिप्राय मांडायचे आहेत. कारण आज अभिप्राय पहिल्यांदा माझ्या शिक्षिकेने मांडलेले आहेत आजच्या व्याख्यानासंबंधी आणि माझ्यानंतर कुबल मॅडम पुन्हा याच व्याख्यानासंबंधी अभिप्राय देणार आहेत. तेव्हा आजच्या व्याख्यानामध्ये आपण काय शिकलो, कोणते मुद्दे आज सरांनी उद्धृत केले हे आपण कन्फर्म करणारच आहोत. मी थोडंसं वेगळं, आज पहिलंच लेक्चर आहे सरांचं या वर्षातलं, म्हणून थोडंसं वेगळं बोलणार आहे आणि ते खरोखरच अभिप्रायात्मक असावं असं मला वाटतं, म्हणून मी ते बोलणार आहे. सर,
गेल्या वर्षीच्या शेवटच्या व्याख्यानाच्या अभिप्रायात सरांनी किती वेगवेगळे विषय आपल्यासमोर मांडले याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व ज्ञानाचा पुन्हा उपयोग कसा करून घ्यायचा याचा विचार करताना मन खरंच थोडंसं धास्तावलं. कारण प्रत्येक पद्धत, प्रत्येक ज्योतिषाला अनुषंगाने असणारी, ज्योतिषाची अधिक माहिती देणारी अशी नवीन पद्धती आपण इंट्रोड्यूस करता आणि त्या सगळ्याचा उपयोग आपल्याला ज्योतिषाच्या अनुषंगाने करून अधिक प्रभावी ज्योतिषापर्यंत कसं पोचता येईल याचा विचार करताना खरोखरच मन धास्तावतं. कारण सगळ्या गोष्टी बारकाईने टिपून घेऊन सुद्धा आणि मनाला समजून सांगूनही कुठेतरी रिव्हिजन कमी पडते याचं आम्हाला भान आहे. आणि पुन्हा एक गोष्ट आजच्या अभिप्रायात नोंद करावीशी वाटते, ती म्हणजे प्रत्येक तासिकेला सर आपल्याला विचारतात, कुणाचे प्रश्न आहेत का? मग असं लक्षात येतं की जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ज्यांनी शास्त्री केलंय किंवा अजून काही पदव्या घेतलेल्या आहेत, त्या आपल्या ज्ञानानुसार, पूर्वज्ञानानुसार काही ना काहीतरी प्रश्न विचारतात आणि ते प्रश्न चॅलेंजिंग असतात. मला तरी असं वाटतं की त्यांचे प्रश्न पूर्वज्ञानावर आधारित असतात आणि ते चॅलेंजिंग असतात. पण सरांकडून एकही प्रश्न फ्लॉप जात नाही किंवा उरकून टाकायचा म्हणून उरकला जात नाही. तर प्रत्येक प्रश्न नवीन उत्तराला, नवीन शक्यतेला जन्म देत असतो. याच्या अनुषंगानं मला अगदी या 2-3 दिवसातच एक गोष्ट मी वाचली होती, ती मी मुद्दाम इथे सांगणार आहे की महाभारतातल्या एका कथेमध्ये पांडव जेव्हा एकत्र जात असतात तेव्हा त्यांना तहान लागते आणि तहान लागली म्हणून ते एका तळ्याकाठी थांबतात आणि पाणी प्यायला जातात. तेवढ्यात तिथला यक्ष जो रखवालदार असतो तो त्यांना सांगतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. आता प्रत्येक पांडवांतल्या 4 जणांना आधी विचारलं जातं, त्या 4घांना सुद्धा उत्तर देता येत नाही. यक्षाच्या प्रश्नाला उत्तर देता येत नाही आणि मग यक्षाने त्यांना दगडी पुतळे करून टाकले. पण 5वा जो युधिष्ठिर होता त्याने मात्र अशी उत्तरं दिली की त्यांना पाणी तर प्यायला मिळालंच, पण आपल्या भावंडांना जिवंत करण्याची संधी पण मिळाली. तेव्हा सरांची उत्तरं पण इतकीच दमदार असतात की तुमच्या प्रश्नांना तर उत्तरं मिळतातच, पण ती अशी उत्तरं मिळतात की पूर्वीचं जे नॉलेज आपल्याकडे अपुरं असतं किंवा जे ज्योतिषाला तारणारं ठरत नाही, त्या प्रश्नांना आपल्याला कसं रेटून देता येईल किंवा त्यांना सदोषता त्यातली काढून त्याला आपल्याला कसं चांगलं करता येईल याच्याकडे आपल्याला लक्ष देता येतं. आणि आयुष्यातल्या प्रश्नांना उत्तराच्या रूपानं नवीन दिशा मिळते. हीच दिशा आम्हाला सरांच्या प्रत्येक व्याख्यानातून आणि प्रत्येक उत्तरातून सर मिळत असते. तेव्हा कोणतं साहित्य कुठे आणि कसं वापरायचं हे आम्हाला शिकायला पाहिजे, आम्हाला वेळ दिला पाहिजे. आजचं लेक्चरही तितकंच प्रभावी झालं. उत्तरं पण म्हणजे आम्हाला हे नक्की कळलं की रवी जिथून कुंडलीच्या भावातून फिरतो तेव्हा कुंडलीचा भावमध्य पण विचारात घ्यायचा, तिथे बसलेला ग्रह पण विचारात घ्यायचा, तिथे असलेला राहू केतू पण विचारात घ्यायचा आणि मग आपल्याला फलनिष्पत्ती काढताना तो कमी फळ देणार की जास्त फळ देणार, मग हे असं का झालं याचं उत्तर आपल्याला निसंदिग्धपणे देता येईल इतकं स्पष्टता आपल्या व्याख्यानामध्ये आहे आणि नेहमीच असते. तेव्हा सर या सगळ्यासाठी आणि इतक्या स्वच्छ शिकवण्यासाठी आणि आम्हाला परत परत समजून देणाऱ्या तुमच्या वृत्तीसाठी मी नवीन वर्षात सलाम करते आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडून तुम्हाला धन्यवाद देते. थँक्यू सर.
धन्यवाद. आता कुबल मॅडम, तुम्ही तुमचं हे समारोप करा. मुकेश भाऊ काय बोलतायत? मुकेश भाऊ काय बोलतायत? बोला बोला, बोलताय का मुकेश भाऊ? सर जर जेवायला बसलोय. जेव्हा जेव्हा चला, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. सर हा, नमस्कार. बोला. तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. मुकेश भाऊ जेवतायत त्यांना पण नमस्कार. आणि हागणकर मॅडमनी तर एकदम खूपच डिटेल छान म्हणजे अभिप्राय दिला. तर मला काय अभिप्राय द्यावा हे काही समजत नाहीये, पण मी तरी तुम्ही ह्याचं खूप म्हणजे कौतुक करते की तुम्ही ते ग्रहण, आम्हाला सुद्धा खूपच प्रॉब्लेम होता म्हणजे हे ग्रहण तिकडे दिसलं आणि आपल्याला का नाही दिसलं, आणि अगदी तुम्ही त्याचं म्हणजे काय 100% उत्तर व्यवस्थितपणे दिलंय. म्हणजे कारण ते त्यावेळेस USA मध्ये ते मीन लग्न होतं आपल्याकडे, त्यावेळेस तूळ लग्न होतं. त्यांचं आणि आपल्यामध्ये डिफरन्स साधारण 9.5 तासाचा आहे म्हणजे, आणि ते सगळं एकदम खूप छान समजून सांगितलं. आणि त्याच्यानंतर आता हे मॅडमनी तर बाकीचं सांगितलंच, पण आता ह्या पत्रिकेच्या बाबतीत आता मुकेश भाऊ जेवतातच आहे म्हणून मला 2-3 मिनिटं मिळत आहेत तर मी बोलते. म्हणजे आजची आपण ही वृषभ लग्नाची पत्रिका मांडली तर सुरुवातीला त्या पत्रिकेत म्हणजे आपल्याला गुरु सूर्य दिसत आहेत, त्यामुळं त्या जातकाला आपण चांगला प्रतिसाद मिळाला असं म्हणतोय. आणि मग आपण धनस्थानापासून त्याचा म्हणजे हे फलादेश द्यायला सुरुवात केली. तर धनस्थानात म्हणजे मिथुन रास आली, मग आपण त्याचा भावामध्ये बघितला तो साधारण 18°3 विकला आहे. म्हणजे मग ती तारीख पण तुम्ही कशी काढायची सांगितली. तर इथे आपल्याला 5 जुलै आली म्हणजे तेव्हा त्याला त्याचा त्या धनस्थानाचा फलादेश मिळाला. नंतर आपण 3ऱ्या स्थानाकडे गेलो, त्याच्यात कर्क रास आहे, शनी पण आहे, पण तो शनीची सप्तम दृष्टी इकडे त्याच्याच राशीत बसलेल्या चंद्रावर पण आहे. पण तुम्ही ते तो फलादेश देता देता ते पण सांगितलं. आपण कसं चंद्र शनी एकदम म्हणजे काय डॉट युती, मॅडमची भाषा चव्हाण मॅडम म्हणजे इतका 19-19 आहे ना, म्हणजे डॉट युती, मग काय ते विष काहीतरी दोष काय काय असं आपण म्हणतो. पण म्हणजे तो जरी असेल तरी पण त्याला म्हणजे गुरु आणि सूर्य आणि चंद्र ते एकाच तत्वात आहेत म्हणजे पृथ्वी तत्वात आहेत. त्यामुळे हे 2 प्लॅनेट त्यांना म्हणजे सपोर्टिंग पण ठरले. जरी इकडे राहू पण आहेच आहे नो डाऊट, म्हणजे कन्येत त्याचा पण फलादेश मिळेल, पण तरी सुद्धा अगदी इतका वाईट काही फलादेश नाही मिळणार, कारण गुरु सूर्य त्याला सपोर्टिंग आहेत. मग तुम्ही त्या शनीचा फलादेश त्याच्या अगोदर म्हणजे ती कर्क राशीचा आपण भावामध्ये बघितला, तिथूनच त्या जातकाला म्हणजे फलादेश द्यायला सुरुवात होईल. आणि तिथे शनी 19 अंशाचा बसलाय, पण तो शनी भाग्येश पण आहे आणि दशमेश पण आहे. म्हणजे एखादा जातक आपल्याकडे आला आणि साधारण त्याची इच्छा असेल बुवा की मला म्हणजे व्यवसाय करायचा आहे, तर मग आपण त्याला अशी तारीख काढून देऊ शकतो की या दरम्यान तू तुझ्या व्यवसायाला सुरुवात म्हणजे करू शकतो. असं एकंदरीत अतिशय सुंदर क्लास झाला सर. काय काय बोलावं काही सुचत नाहीये, पण मध्ये मध्ये तुम्ही बऱ्याच टिप्स पण देत असतात की रवी शिवाय कोणत्याही ग्रहाची हालचाल होत नाही. गुरु ज्या ज्या राशीत जातो त्या राशीचं शुद्धीकरण करतो, म्हणजे ते पण अगदी बरोबर आहे. आता आमच्यात राशीत नंतर गुरु पुढे जाणार आहे. म्हणजे एकंदरीत खूप खूप छान क्लास झाला. हाजनकर मॅडम तर नेहमीप्रमाणे खूपच डिटेलमध्ये आणि चांगला म्हणजे अभ्यास करूनच बोलत असतात, तर त्यांना पण थँक्यू. तुम्हाला पण सगळ्यांच्या तर्फे कोटी कोटी धन्यवाद. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर सोल सर. आणि खूप छान. आणि हा तुम्ही ते मध्ये वनिता मॅडम मला वाटतं त्याच म्हणजे 25 फेब्रुवारी, मी पण फेब्रुवारी महिन्यातलीच आहे. आणि तुम्ही जसं त्यांना सांगितलं की ते म्हणजे मीनेचं आणि मकरेचं, तर माझ्याकडे पण ते आईच माझी स्वतः मीन राशीची आहे आणि माझी भाची आहे ती मकरेची आहे. पण हे तुम्ही सांगत आलात आतापासून, म्हणजे आपण त्या 3 वर्षापासून असेल मी तुमच्याबरोबर 3-4 किंवा काय, पण हे तुम्ही मागच्याच वेळेस म्हणाले होते की मला लक्षात करा बरं का, मी हे सांगणार आहे. तर आता पुढच्या क्लासला हे आम्हाला नक्की शिकवावं असं मी सर्वांच्या वतीने तुम्हाला नम्र विनंती करते. थँक्यू 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 सर. मॅडम काय माहितीये का, ज्योतिषमध्ये अशी सोय आहे की एखादा वर किंवा एखादी वधू त्याच्यामध्ये कोणती मुळाक्षर असतील, अल्फाबेट्स असतील, हे सुद्धा सांगण्याची सोय आपल्या कुंडलीमध्ये आहे, आम्हाला आवडेल ना सर तुमच्याकडनं शिकायला. तर तुम्ही हे पण आम्हाला, तुम्हाला जसं जसं वेळ मिळेल तसं तुमच्या सवडीने पण शिकवा. ठीक आहे. एनिवे ओके थँक्यू धन्यवाद धन्यवाद.
कसं आहे, माणसाने आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. हम्म. नुसतं पैसे 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 करत राहायचं, त्याने आनंद घेता येणार नाही. ठीक आहे, पैसे आवश्यकता असते, पण सरस्वती सुद्धा आवश्यकता आहे. सरस्वती असेल तर लक्ष्मी येणार. येस येस एनिवे, आणखी आता आपण शिकत जाऊ. पण सर कोमल मॅडम म्हणल्या तसं आमच्या सगळ्यांचीच खरोखर इच्छा आहे की तुम्ही आम्हाला सर शिकवावं. ते अगदी अध्यक्ष कसं काढावं किंवा हे जे आता राशीचं सांगितलं तुम्ही कशा ओळखायच्या, खूप इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यांच्या वतीने आणि कोमल मॅडम म्हणाल्या तर मी त्यांच्या मताला दुजोरा देते सर की तुम्ही आम्हाला ते शिकवावं सर. नक्की नक्की. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. चला ठीक आहे. आता मुकेश भाऊ, मी क्लास बंद करू का? नाही द्या सर. तुम्हाला लिंक देऊ ना? हो हो ठीक आहे. ओके.